बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहेत प्रतिपक्ष या त्यांच्या युट्यूब चॅनलमुळे जे घराघरात पोहोचलेले आहेत आणि त्यांना मानणारा पाहणारा एक मोठा वर्ग आहे, प्रेक्षक वर्ग आहे. त्या प्रतिपक्षाचे प्रमुख संपादक, मुळातले असणारे हाडाचे पत्रकार भाऊ तोरसेकर. गणेश वसंत तोरसेकर हे त्यांचं खरं नाव, पण आता हे नाव आहे सांगितलं तर लोक दचकतील, त्यामुळे ते भाऊ तोरसेकर आहेत. सगळ्यांचेच ते भाऊ आहेत. भाऊ तोरसेकर, आपलं स्वागत आहे या बायोस्कोप मराठीच्या पॉडकास्टमध्ये आणि तुम्ही वेळ दिला त्यासाठी आभार. भाऊ तोरसेकर यांची मुलाखत 2 भागात असेल. त्यातला पहिला भाग आपण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये राष्ट्रीय मुद्दे, भाजप, निवडणुकीचा निकाल या अनुषंगाने आपला भाग असेल, बोलणं असेल. त्या दृष्टीने आपण ही मुलाखत सुरू करतोय. भाऊ, थेट मुद्द्यावर येतो. 2024 लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी मी 2 माणसांशी बोललो होतो की अंदाज काय आहे हा विचारायला जेव्हा बोलणं झालं होतं, एक तुमच्याशी आणि प्रकाश अकोलकरांशी. त्यामुळे सुदैवाने तुमच्या दोघांशी बोलण्याचं मला समाधान असं आहे की मुंबई जवळपास 4-2, महाराष्ट्रामध्ये जवळपास 50-50. जो अंदाज माझा चुकला, मुंबईमध्ये दक्षिण मध्य जातंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे, मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पक्षाकडे जात आहे म्हणून. आणि केंद्रामध्ये सरकार रिपीटच होईल, मात्र यावेळी जागा कमी असतील आणि एनडीए साधारण 295-300चा आकडा एनडीएचा असेल. तिथे सुद्धा जागांची थोडी चुकच झाली माझी, पण या गोष्टी होत्या. माझा अंदाज सोडून द्या. तिथे जेव्हा मी तुमच्याशी बोलत होतो, कारण आपलं बोलणं तुमच्या बोलण्याच्या अनुषंगाने होतं, त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की महाराष्ट्रामध्ये एक पूर्ण 1 साइडेड दिसतंय आणि आकडा 40च्या वर महायुतीचा असेल. मला कल्पना आहे काही मुलाखतींमध्ये तुम्ही त्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. तर त्या अंदाजापासून सुरुवात करूयात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला पण स्पर्श करूया. तर काय वाटतं, हा निकाल कशाचा होता की कशामुळे आला? माझी चूक एका बाबतीत झाली, मी मान्य करतो की मुस्लिम कन्सॉलिडेशन एवढं होईल ही अपेक्षा मी बाळगली नव्हती आणि संविधान बचावचा दलित कन्सॉलिडेशनवर प्रभाव पडेल असं वाटलं नव्हतं. हे मी आधी सांगतो. अर्थातच हे सगळे नॅरेटिव्ह येण्याच्या आधी मी पुस्तक लिहिलं होतं आणि माझा अंदाज व्यक्त केला होता. आणि अंदाज व्यक्त करताना एक गोष्ट असते की सचिन तेंडुलकर, विराट कोहली कसे खेळतील या पण अंदाज बनतो, पण ते त्या दिवशी खेळावे लागतं. मला या संदर्भात तो हॅन्सी क्रोनिये होता दक्षिण आफ्रिकेचा, त्याचं एक आठवतं. बरेच 20-25 वर्षापूर्वी कधीतरी त्यांनी एकही मॅच त्या सिरीजमध्ये तो हरला नव्हता आणि त्याला म्हणलं तुझ्यासाठी सोपं आहे, तो म्हणाला नाही, त्या दिवशी खेळावं लागतं. त्यामुळे आम्ही अजून हे काय स्पर्धा जिंकलेली नाही आणि त्याचे शब्द खरे ठरले. त्यामुळे त्या दिवशी खेळणं, भाजपची क्षमता होती आणि भाजप तसा खेळेल असं वाटलं होतं, पण ते खेळले नाहीत तर अंदाज चुकणारच. जसा आपण वर्ल्ड कपच्या वेळेला आत्ता अहमदाबादला जे झालं होतं, तर तेव्हा मी म्हणजे त्याचा की आपले खेळाडू इतके अप्रतिम, एकही मॅच हरले नाही पण फायनलच हरले, तर तसं होतं. त्यामुळे अंदाज चुकला तर काही गडबड नाही. मी सर्वे वगैरे काही घेत नाही. मी एका जागी खुराड्यात बसलेला माणूस असतो आणि मी बातम्या बघतो, हे बघतो, लोक काय बोलतात बघतो, त्याच्यावरून माझा अंदाज बांधतो. तो अंदाज चुकला तर आधीचे जवळजवळ 14 आणि 19 माझे अंदाज बरोबर आले, ते सुद्धा क्रेडिट मला असं मी मानत नाही, ते अंदाज होते. योगा वगैरे खरे ठरले. पण आता तुम्ही याच्यातला मुस्लिम कॉन्सॉलिडेशनचा मुद्दा मांडताय आणि माझ्याशी त्यावेळी फोनवर बोलताना तुम्ही असंही म्हणाला होता, मला माहिती नाही जाहीररित्या तुम्ही म्हणालात की नाही, की उद्धव ठाकरे मुसलमानांचे नेते झालेले आहेत. हो, झाले. आता इथे 2 प्रश्न येतात. एक म्हणजे मुसलमानांचे जे, या अर्थानं मुसलमानांचे मतं भाजप किंवा या हिंदुत्ववादी पक्षाला नको असतात का? आणि मग जर का पसमानदा मुसलमानांसाठी वेगळ्या योजना असतील किंवा सबका साथ म्हणत असताना मुसलमानांची मतं नको असतात का? आणि दुसरी गोष्ट, समजा कन्सॉलिडेट झाले असतील तर मुसलमानांना कन्सॉलिडेट होईपर्यंत कोपऱ्यात कोणी ढकललं होतं की नाही महाराष्ट्रात? नाही, ढकलावं लागत नाही. पहिल्या भ्रमातून तुम्ही बाहेर पडा. तुम्ही इस्लामचा किती अभ्यास केलाय मला माहित नाही, मी केलेला आहे. त्यामुळे मुस्लिमाला कोपऱ्यात ढकलावं वगैरे लागत नाही. मुस्लिम, तुम्ही जे एखादा माणूस मुस्लिम होता, आपण धर्मांतर म्हणतो तसं नाहीये. इट्स अ ऑर्गनायझेशन. ख्रिश्चॅनिटी इज अ ऑर्गनायझेशन, रिलिजन म्हणजे ऑर्गनायझेशन. हिंदू हे ऑर्गनायझेशन नाहीये. म्हणजे तुम्ही सगळ्या इस्लामची वाटचाल बघितली तर तुमच्या लक्षात येईल की इस्लाम इज अ ऑर्गनायझेशन, संघटना आहे ती.
तरी सिनेमात दाखवलं, एकतरी गावात कुठेतरी मुसलमानाच्या घरी गणपती आणला, हा खोळेपणा आपल्याकडे खूप चालतो. तसं नाहीये, कारण त्याच्याशी काही भांडणच नाहीये ना, आणि भांडण तुमचं नाहीच आहे. पण भाऊ तुम्ही हे जे सगळं सांगता, त्यामुळे मुस्लिम कन्सोलिडेट झालं याचं कारण त्यांच्यासमोर टार्गेट क्लिअर होतं. भाजप हिंदुत्व, आपल्याला हिंदुत्व हरवायचंय, त्यामुळे भाजपला उमेदवाराला हरवायचं, भाजपच्या सोबत असेल त्याला हरवायचंय, यासाठी ते कन्सोलिडेट झाले. नसीम खान सारख्यांनी तक्रार केली की मुस्लिमांची मतं हवीत, पण तुम्ही मुस्लिमाला उमेदवारी देणार नाही, ही तक्रार नसीम खानने मुंबईत केली. तरीही मुस्लिमांनी मतं का दिली? का मशिदीतून प्रचार होता चालू व्यवस्थित, की आपल्याला मशालीला मत द्यायचं, आपल्याला इथे द्यायचंय, म्हणजे आपल्याला हिंदुत्वाला पराभूत करायचं, भाजपला नाही. लक्षात ठेवा, इंडी अलायन्सचा विजय झालेला पण नाही. समजा असं नसतं तर भाजपला हवी होती का नव्हती मुसलमान मतं? तुम्ही जेव्हा म्हणता की कॉन्सोलिडेट झाली, याचा अर्थ असा की आम्हाला मिळायला हवी होती पण ती नाही मिळाली, मग हवी होती की नाही, नव्हती? मुसलमानांची मतं मिळणारच नव्हती यांना. जी काही किरकोळ मिळत असतील ठीक आहे, जे आता बदलले असतील, सुधारले असतील, किंवा तिथे इस्लाममध्ये कंटाळे, कारण मुस्लिम नावाची एक मोठी चळवळ चालू आहे इस्लाम सोडण्याची. ते उघडपणे बोलत नाहीत पण चालू आहे. प्रश्न असा आहे की या सगळ्यात आपण हिंदुत्वाला पाडायचंय या दृष्टीने कन्सोलिडेशन झालं, आणि ते मी पण एक्सपेक्ट केलं नव्हतं, मी सांगतो स्पष्टपणे. पण इंडी अलायन्स जिंकली असं नाहीये, इंडी अलायन्स जिंकलेलं नाही. आणि म्हणून तर मातोश्रीपर्यंत जाऊन उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणण्यापर्यंत मुस्लिम आक्रमक झाले ना. इथे तुम्हाला काही माणसं भाऊ, ती काही माणसं होती, काही माणसं म्हणजे अयोध्येतला एक खासदार तो एक असतो तरी त्याचा अख्खा भाजप म्हणायचा, कारण त्याच्यामध्ये एक अख्खा राष्ट्रीय पक्ष असतो. असू देत. मग यांच्या मागे सुद्धा अख्खा जगभरचा इस्लाम असतो, हे विसरू नका. अयोध्या तुमच्या काय त्या मातोश्रीवर आलेले घोषणा करणारे ह्याच्या मागे सगळ्या जगभरचे मुस्लिम असतात, हे लक्षात घ्या. इथे फक्त भाजप असेल, सगळा हिंदू नाही. पण मग मोदींना सपोर्ट करणाऱ्या बोहरी मुसलमानांच्या मागे नसतो का जागतिक इस्लाम? नाही, बोहरींना मुस्लिमच मानत नाहीत ना. परत तीच तर गंमत, अहमदी आणि काय आहे, खोजा मुस्लिम काय आहे. म्हणून सांगतो, इस्लामचा अभ्यास करा. हिंदुत्वाचा कैला तो पुढे झाला, तुम्ही ज्यांचं समर्थन करताय त्यांचा अभ्यास करा. नाही, तो अभ्यास जो आम्हाला कदाचित धर्माचा नसेल, पण जे सामान्य माणसांची. प्रत्येक त्या मुस्लिमाच्या दुकानात तुम्ही गेलात 786 लिहितात. का लिहितात माहितीये? किती लोकांना माहिती हो? अगदी तुम्ही लोक मुस्लिमांचं समर्थन करतात. मी मुस्लिमांना पण विचारतो, आमच्या मेहमानगडातल्या त्या फरुखला विचारले, लिहिलं काय रे? त्यालाही माहित नाही, त्यालाही माहित नाही. पण हे जे अंधानुकरण आहे, आणि जमलं असतं शेषराव मोरेंचं जे मुस्लिम मानस म्हणून पुस्तक आहे, त्याची प्रस्तावना वाचा. पुस्तक नाही वाचलं चालेल. त्या प्रस्तावना एका, मला वाटते ओरण किंवा कुठल्या तरी मौलवीने मराठी, शुद्ध मराठी प्रस्तावना लिहिली. अप्रतिम प्रस्तावना आहे, अप्रतिम प्रस्तावना आहे. आणि त्याने त्याच्यात लिहिलंय की शेषराव मोरेंनी इस्लामवर कुठेही अन्याय न करता हे पुस्तक लिहिलंय. पण तो त्याच प्रस्तावनेत म्हणतो की रक्तपात संपला की जिहाद संपला, जिहाद संपला की इस्लाम संपला. आता त्याचं काय करायचं? हे संघवाल्याने नाही लिहिलेलं, पण आम्ही ते वाचणारच नाही, आम्ही ते वाचणार नाही. बरं भाऊ, हा प्रॉब्लेम. मला फक्त या मुस्लिम कन्सोलिडेशन मी जे म्हणून ना, ते त्यासाठी झालं. तिथे विचार नाही करायचा, आपला विचार नाही करायचा. तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आलात, तुम्हाला विचाराचं स्वातंत्र्य आहे, म्हणून तुम्ही अदर साईडचा विचार करून हिंदुत्वाला चॅलेंज करू शकता. एक तस्लिमा नसरीन, ती का नको असते? कारण ती झाली तर दुसरी वेळ, तिसरी वेळ, चौथी, तिला मारून टाका. इथे तुम्हाला ऑर्गनायझेशन कळते. खोमेनी हा ब्रिटनमध्ये बसलेल्या, तो कोण त्याचं नाव लेखकाचं विसरलो, सलमान रश्दी, सॅटॅनिक वर्सेस, त्याची मुंडी उडवायचा आदेश देतो. संबंध काय सांगा मला? आता भाऊ, या ज्या सगळ्या जागतिक घडामोडी तुम्ही वेचक घेऊन तुम्ही सांगितलेल्या आहेत, आणि त्या सरळ महाराष्ट्रातलं मुस्लिम कॉन्सोलिडेशन मागे हे तुम्ही लावलेलं आहे. मी शेषराव मोरे वाचलेले आहेत, मी अब्दुल कादीर मुकादम वाचलेले आहेत, मी असगर अली इंजिनियर वाचलेले आहेत, जमाते इस्लामीचे कुराण सुद्धा वाचलेले आहेत, आणि यांचे वर्जन सुद्धा माहित आहेत. आणि इश्तिहाची मुस्लिमांची, जसे तुम्ही एक्स मुस्लिम किंवा बाकीचं जसं सांगताय, तसं इस्लामचे वेगळे अर्थ लावण्याची सुद्धा छोट्या का होईना चळवळी सुरू आहेत. पण तो पूर्ण वेगळा विषय ठरेल, त्याच्याबरोबर आणखी 2 तास बोलावं लागेल. मुसलमानांशी बोलताना जे जाणवलं असं, ते भयभीत आहेत. तुम्हाला ज्याला वाटतं की हिंदुत्वाला विरोधासाठी जिहाद आहे, आम्हाला त्यांच्याशी बोलताना फील्डवरती जाणवलं ते भयभीत आहेत.
मुस्लिम का घाबरलेत? कारण घाबरलेले मुस्लिम गणपतीच्या मंडपावर हल्ला चढतात. किती गमतीशीर. आता हे जेनेरिक आणि जे घाबरलेले नाहीत, जे गुंड आहेत ते जीव मुठीत धरून पळतात. हे कुठल्या शब्दकोशातून येतं मला कळत नाही. ठीक आहे, मुद्दा सांगायचा तुमचं एक व्हर्जन आहे, आमचं व्हर्जन, कारण मी फिरलोय महाराष्ट्रात, दोनदा मला जाता आलं. त्यांचं व्हर्जन असं आहे की आम्ही ते घाबरले होते आणि मुळात यांची मतं हवी यासाठी प्रयत्नच झाले नव्हते. तोही एक भाग आहे. त्यामुळे पहिला प्रश्न आहे. आणि बरं, मी मुख्य मुद्द्याकडे येतो की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जो पराभव झाला किंवा अगदी निसटता विजय झाला, सगळीकडे काही इतकी मुस्लिम डॉमिनन्स पॉप्युलेशन नाहीये की तेवढी सगळीकडे पराभव होतील. कॉन्स्टिट्यूशनचे बदलाचे चेंज काही कोणी बाकीच्यांनी म्हटले नव्हते, अशा प्रकारची भाषा भाजपच्या काही नेत्यांकडनं झाली होती. या सगळ्याचं विश्लेषण फक्त इकडनं काही चूक झाली नाही, जी काय झाली ती समोरून झाली, एवढंच एक विश्लेषण. नाही, चूक झाली असं कुठे? त्यांचा अजेंडा त्यांनी प्रामाणिकपणे राबवला, तुमचा तुम्ही राबवला नाही. तुमची कपॅसिटी जर 50-55, 70%, 60% मतदान करून घेण्याची होती, ते तुम्ही 57% अडकलं. याचा तुम्ही 2014ची निवडणूक बघा, 2019ची निवडणूक बघा, या दोनही निवडणुकांमध्ये मतदान हे 84चा रेकॉर्ड ब्रेक केला. कधी? 14मध्ये. 14चा रेकॉर्ड 19मध्ये ब्रेक केला. त्यामध्ये 6% मताची घट जी झाली, कारण भाजपने आपलं काम केलं नाही. समोरच्यांनी काय करावं हे भाजपने नाही ठरवायचं. मुस्लिमांनी काय करावं, दलितांनी काय करावं, तुमच्या विरोधात जाणारा मतदार आहे त्याने काय करावं हे भाजपने ठरवू शकत. त्यांचा नॅरेटिव्ह काय भाजपने नाही ठरवायचं. त्यामुळे भाजप निष्क्रिय राहिला, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मतदार, तुम्हाला माहिती आहे हा मतदार तुमचा आहे, पण त्या दिवशी तो आला नाही. पण तो आला नाही, याच्या मागे भाजपने केलेल्या राजकीय तडजोडी असतील, आहेतच. उदाहरणार्थ अजितदादांना सोबत घेणं अनेकांना आवडलं नाही, की तुम्ही, आपणच आरोप करत होतो आम्ही आज त्यांच्यावर मांडीला मांडी लावून कसं बसायचं. हे तुम्ही दिल्लीत बसून ठरवाल, तुम्ही मुंबईत बसून ठरवाल. खेड्यापाड्यातल्या भाजपचा जो कार्यकर्ता असतो तो एकमेकाच्या उरावर बसलेला असतो ना, तो एकमेकाच्या मांडीला मांडी लावून कसा बसेल? ती चूक होती भाजपची, त्याची किंमत त्यांना मोजायला पाहिजे. पण तिकडे तुम्ही बघाल तर त्यांचं टार्गेट क्लिअर आहे. उद्धव ठाकरे असोत किंवा अमुक तमुक असोत, त्याच्याशी त्यांना कर्तव्य नाही. त्यांना हिंदुत्वाला पराभूत करायचंय. तो ओरिजिनल अजेंडा आहे. तो ओरिजिनल अजेंडा आहे. हे सगळं तुम्हाला हसन अल बन्ना वाचला किंवा सय्यद कुतुब वाचला तर गाव खेड्यामध्ये कुठेतरी मटण शॉप असणारा, काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करणारा, किंवा मुंबईतला कुठेतरी मेकॅनिक आणि बाकीचा, ही जी काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुस्लिम म्हणजे पाऊण कोटी पण नसते, कदाचित त्याच्यापेक्षा कमीच असतील, या सगळ्यांना एक जिहाद करायचा, या सगळ्यांना मिळून हिंदुत्वाला हरवायचंय, या कन्क्लुजनला आपण येता कसे? हा असा एक शत्रू तुम्ही बनवून ठेवलाय, ज्यांच्यामध्ये तुम्ही इतका काळ पत्रकारिता महाराष्ट्रात केलेली आहे. असा हा शत्रू झालेला जिहादी वगैरे कोणी दिसलाय मुस्लिम, कधी बोललाय त्याच्याशी तुम्ही? धुळे लोकसभा मतदारसंघात 5 विधानसभांमध्ये बीजेपीचा कॅन्डिडेट लीडवर आहे. एका 6वी जी विधानसभा आहे मालेगाव मध्ये, त्यामध्ये 198चा लीड आहे काँग्रेसच्या उमेदवाराला, आणि त्याने 1,86,000चा लीड एका विधानसभेत तोडला. याला काय म्हणायचं? मुस्लिम कन्सोलिडेशन म्हणायचं की हिंदू कन्सोलिडेशन म्हणायचं? तुम्ही सांगा मला. तर मी कुठून काढलं? तुम्ही मुंबईमध्ये मानखुर्द, अणुशक्तीनगर, बोंबादेवी, उमरखाडी या बेटावर शिवसेनेचे उमेदवार बाजी मारून गेले. मग याला मुस्लिम कन्सोलिडेशन तर काय म्हणणार? ते झालं बरोबरच आहे. त्याची कारणं ही हिंदुत्वाला हरवायचं ही होती. कसं असतं माहिती काय? लक्ष द्या. आपण त्या भाजी घ्यायला गेलो, काय त्या बटाटा शेवटचा पडला की पारडं खाली गेलं, तो उचलला पारडं वर आलं. तर तो एक बटाटा महत्वाचा असतो. तो एक बटाटा महत्वाचा असतो. पण त्या एकाने केलं का? काढा, बघा, काढून बघा ना, मग कळेल तुम्हाला. बाळासाहेब ठाकरे, आज उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलताना मी मुद्दाम सांगतो की बाळासाहेब ठाकरे जाहीरपणे अनेकदा बोललेले आहेत की मुस्लिमांचा भारतातला मताचा अधिकार काढून घ्या. कुठचे पक्ष सेक्युलर राहतात मी बघतो, तेव्हा सेक्युलर पक्ष हे इस्लामिस्ट पक्ष झालेले आहेत. मुद्दा तो आहे माझा.
विश्लेषणाचा आपण मुस्लिम कंगोरे तुम्ही डिस्कस केला, मला तुमचं एक मत ठीक आहे, तुमचं मत लक्षात घेतलं. पण या पलीकडे भाजप पक्ष म्हणून, कारण तो मोठा पक्ष आहे, पण त्या व्यतिरिक्त शिवसेना ज्या प्रकारे फुटली आणि सहानुभूती एक उद्धव ठाकरेंच्या बाजूला गेली, राष्ट्रवादी काँग्रेसचं जे झालं आणि एक सहानुभूती शरद पवार 83 वर्ष वयोवृद्ध व्यक्ती असून सुद्धा सगळं या वयात आणि या सगळ्या गोष्टी, ही सहानुभूती तर फक्त मुसलमानांची नव्हती, तो तर हा अख्खा बृहत महाराष्ट्रातला सगळा पसरलेला 12 बलुतेदार आणि जातींमधला हिंदू समाजाचा आहे. मग हे कॉन्सोलिडेशन जे झालं भावने पोटी, त्याचं काही वेगळं आकलन नाही आपलं. तुम्ही आकडे बघितलेत? एकनाथ शिंदेना किती मतं मिळाली? 13.5%. गेल्या 90 पासूनच्या निवडणुका बघाल तर शिवसेना 16 ते 20% मध्ये घोटाळत राहिलेली. 13.5% जर एकनाथ शिंदेकडे मतं गेली तर आपण असं समजू शिवसेनेला 18% कोर वोटर आहे. 13.5% त्याच्याकडे गेली तर उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचा कोर वोटर किती उरला? 4.5%. मग कुठच्या सहानुभूतीच्या गोष्टी करताय तुम्ही? हा तुमचा नॅरेटिव्ह आहे. एकनाथ शिंदेकडे 13.5% मतं गेली, जशी अजितदादांना मिळाली नाहीत पण एकनाथ शिंदेना मिळाली. आणि म्हणून उद्धव ठाकरे आज अगतिक का आहेत? कारण त्यांना माहिती आहे काँग्रेस, दलित, NCP, मुस्लिम या मतामुळे आपल्या 9 जागा आल्यात, नाही तर एकही येणं अवघड होतं. कळलं? तेव्हा सहानुभूती हा मुळात नॅरेटिव्ह होता. कशी गंमत आहे बघा की गेले वर्षभर ज्या उद्धव ठाकरेंच्या मागे प्रचंड सहानुभूती होती आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा उद्धवच्या नेतृत्वाखाली लढावं लागेल कारण त्या सहानुभूतीचा फायदा मिळेल, ते निकाल आले आणि विधानसभेचे पडघम वाजायला लागल्यानंतर तोच सोकॉल्ड तटस्थ मीडिया उद्धव ठाकरेंची सहानुभूती संपली म्हणून सांगायला लागला. त्या सहानुभूतीचं ढोंग भाऊ तोरसेकर समोर नको. सहानुभूती कधीच नव्हती, कधीच नव्हती. आणि सहानुभूती तर उद्धव ठाकरेंनी एकट्याची निवडणूक लढवावी ना. आत्ता सुद्धा का नाही एकट्याने लढायला तयार आहे? आधी नाव जाहीर करा, आधी नाव जाहीर करा. याचं कारण आपण सगळ्यात छोटा पक्ष होणार आहोत हा कॉन्फिडन्स आहे उद्धव ठाकरेंमध्ये. तुमचं म्हणणं आहे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष सगळ्यात लहान असेल? बघा, कळेल तुम्हाला, कळेल तुम्हाला. याचं कारण दिसतं ना. मला सगळं एकनाथ शिंदेना 13.5% मतं कुठून आली? कुठून आली सांगा ना मला. भाजप बरोबर असो किंवा भाजप नसताना शिवसेनेला 16 ते 20% घरात मतं होती. एकनाथ शिंदेना कुठची मिळणार? नाही, भाडमध्ये गेला देवेंद्र, आपण एकनाथला देऊ अशी भाजपला मतं मिळाली आहेत का? नाही, एकनाथला मिळालेली मतं कोर शिवसेनेचं आहे आणि तो 13.5%. मग उद्धव ठाकरेंना 16-17% मतं मिळाली, त्यातली 4.5-5% सोडली तर बाकीची त्यांचा कोर वोटर नाही. ते बिझनेसमध्ये असतं ना, मला बँकेकडून लोन घ्यायचंय, तुम्हा 4 लोकांकडून 15 लाख 12 लाखाकडून माझ्या खात्यात दाखवतो आणि एकदा लोन सँक्शन झाले की तुमचे परत देऊन टाकतो. उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं तशी आहेत आणि त्यांनाही कळते. म्हणूनच त्यांना आघाडी टिकवणं आवश्यक आहे. आणि आता आघाडी टिकवायची ही उद्धव ठाकरेंची गरज झाल्यानंतर काँग्रेस आणि पवार त्यांना त्यांची जागा. भाऊ तुम्ही असं म्हणताय की म्हणजे हे एक वेगळं आकलन ठरेल की याचा अर्थ एकनाथ शिंदेचा कोर वोटर हा भाजप, मोदींची प्रतिमा वगैरेचा नसून तो एकनाथ शिंदेचा आहे असं तुम्हाला म्हणायचंय? कारण याच्यामुळे हे सिद्ध होतं की याच्यामुळे हे सिद्ध होतं की 2014 किंवा 19ला, 14ला तर वेगळे लढले होते, 19ला सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरे म्हणत असतात की आमचा म्हणून आमचा वोटर आहे, आपण इकडे शिवसेना युनिट धरूया. भाजपचं म्हणणं होतं की मोदींच्या चेहऱ्याचा तुम्हाला फायदा झाला. ते भाऊ तुम्ही एका अर्थानं काही प्रमाणात झाला, काही. म्हणून तर माझे ब्लॉग आहेत, मी आत्ता नाही बोलत आहे. मी 14च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लिहिलेला वाचा. हे सगळं मी आत्ता बोलत नाही, मी तेव्हाही तेच बोलतो. मी बदलत नाही. कोणाचा तरी जास्त द्वेष करतो म्हणून भाऊ तोरसेकर बदलत नाही. जो आहे तो आहे. मला नावडला म्हणून तो माणूस बदलणार नाही ना, तो बदलणार नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी चूक अशी होती की त्यांनी सरकारमध्ये जायला नको होतं आणि गेल्यानंतर सुद्धा 19ला युती करायला नको होती. कारण बाळासाहेबांना जे शक्य झालं नाही, स्वबळावर 288 जागा लढवायच्या, त्या उद्धव ठाकरेंना सक्ती झाली असेल पण त्यांनी लढवल्यात. पहिल्यांदा शिवसेनेला महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद कळली 2019 मध्ये आणि 63 निवडून आले, पण 36 जागा शिवसेनेच्या
5,000, 6,000, 3,000, 2,000 अशा पडल्या. नाही, तुम्ही 14चं म्हणताय. 14. तुम्ही म्हणताय 2014ला लढलं असं म्हणताय. ते जर 19 पर्यंत मशागत केली असती तर 19ला उद्धव ठाकरे आपल्या बोटावर भाजपला खेळवू शकले असते. पण सत्तेचा हव्यास आहे, त्यासाठी शिवसेना बोंबलली तरी चालेल, ती बोंबललेली आता. पण मग आता उद्धव बाळासाहेबांपासूनचं येणारं हिंदुत्व आणि त्याची प्रतिमा याच्यातल्या दोन भाजपकडे वेगळं येऊ आपण, पण यामध्ये आता एकनाथ शिंदे एक शिवसेनेचे आहेत आणि एक उद्धव ठाकरे आहेत. पण तो जो हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा वारसा आहे तो घेऊन जाणं, तो कॅरी करणं आणि तो ठाकरे ब्रँड नेम असणं, याच्यामध्ये तुम्ही डिस्पॅरिटी पाहता दोन पक्षांमध्ये, शिंदे आणि ठाकरेंमध्ये? नाही, कसं आहे की ब्रँड नेम अनिल अंबानीकडे पण होतं. दोघांना वाटणी झाली ना, मुकेश आणि अनिल दोघांनाही तो रिलायन्सचा ब्रँड मिळाला. अनिल का बुडाला? अनिल का बुडाला? उथळ आणि उतावळेपणा. मुकेश अंबानी शांत होता, त्याने तो टिकवला आणि जिओ नावाचा दुसरा ब्रँड निर्माण केला. तो एकनाथ कमीत कमी बोलतो, ही त्याची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. आणि उद्धव ठाकरेंना असं वाटतं की आपण रोज बोललो नाही तर आभाळ कोसळून पडेल. पण मुद्दा असा की खोके खोके लोकांनी दाखवून दिलं, खोके वगैरे काय नाही. तो वारसा एकनाथनी चालवला म्हणून त्याला 13.5%. नाही तर 2024च्या निवडणुका होण्यापूर्वी एकनाथ शिंदेला कोणी पॅन महाराष्ट्र लीडर म्हणत नव्हता. म्हणत होता तुम्ही. नाऊ ही इज अ पॅन महाराष्ट्र लीडर. बरोबर आहे ना? म्हणजे तो शून्यातून उभा राहिला आणि तुम्ही सगळा वारसा घेऊन आलाय आणि शून्यासाठी धडपड. या सगळ्यामध्ये भाजपचं आता महायुतीपुरता जर का बोलायचं झालं तर एकनाथ शिंदेनी त्यांचं मेटल प्रूव्ह केलेलं आहे असं आपण मानतोय. अजित पवारांना यावेळी तसा नाही झाला फायदा. पण हे सगळं ज्यांनी घडवून आणलं त्या भाजप यामध्ये आज तेवढा टॅली नाही, म्हणजे सगळ्यात जास्त टॅली यांच्यामध्ये एकनाथ शिंदेची आहे. मग या गणिताकडे कसं पाहताय? भाजप कुठे चुकला? काय करायला होतं? कोणती मूळ चुकली? काय वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की भाजप उद्धव ठाकरे आणि पवारांना धडा शिकवायच्या आहारी खूप गेला. तिथे त्यांना नुकसान झालं. आणि हे होतं 77 मध्ये चरणसिंग इतके हट्टाला पेटले होते, इंदिरा गांधीला 8%, इंदिरा गांधीला 8%. विरोधींनी सांगितलं तिला लोकांनी पाडले, गप्प बसना. तिला लोकांनी शिक्षा दिली, पण तिला अटक करण्याचा जो उतावळेपणा केला चरणसिंगने आणि चक्र सगळी उलटी फिरली. नेमकं तेच उद्धव ठाकरे, मला म्हणायचं उद्धव ठाकरेंनी मला आपण पक्ष फोडले, पवारांनी सगळी युतीच फोडली की. म्हणजे एक एक घोडा चोरू नका हो, अख्खा तबेला चोरून या. किती महान आहेत पवार. पवारांनी तबेला पळवला, त्याच्याबद्दल बोलत नाहीत आणि पक्ष फोडला ह्याच्याबद्दल डिमडिम करायचा. पण मुद्दा तोही नाही. उद्धव ठाकरेंनी एकदा सत्ता हातात आला आणि ती उपभोगायची होती ना. आता याला सरळ करतो, मग त्याला कशासाठी हो? आपलं काम करायचं होतं. नाही, पण ज्या कारणासाठी एकनाथ शिंदेना यश मिळवता आलं महायुती अंतर्गत, मग भाजपाचं ते तसं यश का नाही झालं महायुती अंतर्गत? उलट सगळ्या रिसोर्सेसच्या बाबतीत, प्रतिमेच्या बाबतीत मोदींचा चेहरा, इकडे फडणवीसांचा चेहरा आहे, विकास कामं केली, समृद्धी महामार्ग झाले. कारण भाजप हा व्यवस्थेच्या आहारी गेला. एजन्सीज असतील, सर्वेज असतील, हे तुम्ही किती जंजाळात जाणार? मला वाटतं शिर्डीला या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की मी असला अनुभवातून शिकलेलो आहे. तर अफगाणिस्तानवर जे रॉकेट सोडले जात होते तेव्हा तो अमेरिकन डिफेन्स एक्सपर्ट म्हणाला याचा काही उपयोग नाही, यू मस्ट हॅव युअर बूट्स ऑन द ग्राउंड. हे सगळं करायला ग्राउंडवर कार्यकर्ता पाहिजे. तो कुठे होता? तो नव्हता तितका ऍक्टिव्ह. तो पण बुकीज झाला. जसं ते बँकेत किंवा सरकारी खात्यात ही फाईल पाठवली तिकडे, उघडून बघितली का? उघडून बघितली, खाली सही केली, पाठवली, वर काय कोणी वाचलं? या पद्धतीमध्ये कारकुनी सिस्टीम मध्ये गेलेला. म्हणजे मला त्याचं भाजपच्या, मी अनेकांना तोंडावर बोललो, मला भेटले नंतरच्या अनेक कार्यक्रमात भेटतात, की 2 पासून 282 पर्यंत आलात ते तुम्ही कार्यकर्त्याच्या बळावर आलात. त्या कार्यकर्त्याला विसरलात तुम्ही. सचिन तेंडुलकरला आचरेकरांनी घडवला. तो कोण कक्कर नावाचा ऍड गुरु आहे, त्याने त्याला विकला पण घडवला नाही.
आणि सचिन तेंडुलकर आचरेकरांना कधी विसरला नाही. भाजपचं सगळ्यात मोठं नुकसान तिथे झालं की तुम्ही कार्यकर्ता विसरला. पण म्हणजे आपण महायुतीबद्दल बोलत असताना चांगल्या प्रकारे कार्यकर्ता कनेक्ट आणि कामं केली, एकनाथ शिंदेना फायदा झाला. भाजपचं न्यून काय होतं ते तुम्ही सांगितलं, कार्यकर्ता डिस्कनेक्ट, लोकांपर्यंत पोहोचणं आणि नको त्या गोष्टी सर्वे आणि अशा ऑफिस बेअरवरती अधिक अवलंबित व्हावी, याच्यामुळे तोटा झाला. आणि एवढं झाल्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मात्र होतं मुस्लिम कॉन्सॉलिडेशन. म्हणजे आता तरी तुम्ही म्हणाल की महायुतीच्या अंतर्गत सुद्धा प्रॉब्लेम होत नाही नाही, तेही बघावं कसं असतं माहिती का, तुम्हाला नव्या पिढीच्या पत्रकारांचा एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला एकच कारण पाहिजे. एकच कारण नसतं, अनेक कारणं असतात. मुस्लिमांचं टार्गेट क्लिअर होतं, आपल्याला हिंदुत्व हरवायचंय, हिंदुत्व म्हणजे भाजपला हरवायचंय. त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला, शिवसेनेला, भगव्यालाही मत देऊ. काय ते मिर्झा राजे जयसिंग मानसिंग त्यांना बरोबर घेतले होते ना, म्हणून काय तो हिंदुत्ववादी झाला नव्हता, काय अकबर वगैरे कोण असेल तो. तर हे असतं त्याला बरी. हा झाला महायुतीचा, कारण आपल्याला पुन्हा विधानसभेला यायचं आहे. एक फक्त महाविकास आघाडीचं घेऊया लोकसभेच्या बाबतीत. काँग्रेसचा सक्सेस रेट आणि काँग्रेसचं रिवाईव्ह होणं महाराष्ट्रामध्ये जोरदार आहे अगदी. शरद पवारांना पुन्हा सूर सापडणं, म्हणजे आता जे सगळे चित्र बदलताना दिसतंय. एकीकडे वाटलं होतं आता अजित पवार त्यांच्या मागे एवढं सगळे रिसोर्सेस आहेत, वय त्यांना साथ देणार आहे, आणि आताच्या निवडणुकीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळालेलं बळ. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे तुम्ही कसं पाहता या सक्सेस नंतर? नाही, पवारांचं कौतुक केलं पाहिजे. पवारांचं कौतुक एवढ्यासाठी केलं पाहिजे की त्यांना कळत होतं की आपले सगळे सहकारी गेलेले आहेत आणि आपल्याला अस्तित्व टिकवा, सर्वायवल महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने त्याने 48 मधल्या सगळ्यात कमी जागा लढवल्या, उधार उसनवादी केली, बरोबर आहे. आणि ते आता ते जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही सर्वाइव्ह होणं अवघड असतं. काँग्रेसने सुद्धा उद्धव ठाकरेंना काय ते 21 जागा देऊन टाकल्या. जागा जिंकण्याला महत्व असतं, लढण्याला महत्व नसतं. हे काँग्रेसनी केलं. काँग्रेसला माहिती आहे आपण लागोपाठ 2 निवडणुका मार खाल्लेला आहे, आणि त्यामुळे काँग्रेसने ज्या जागा घेतल्या त्याचा आणि त्यांना परिस्थितीचा फायदा मिळाला. पण या काँग्रेसचं रिवाईव्ह होण्यामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी अंतर्गत राजकारण कसं बदलेल असं वाटतं, खास करून उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचं पुढे जाणं? कारण आत्ताच चर्चा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री पदाची वगैरे. प्रसन्न, काँग्रेस 77 पासून रिवायव्हलवरच जगते. 70 पासून रिवायव्हलवर जगते काँग्रेस. 71 मध्ये इंदिरा गांधींनी गरिबी हटाव, बँकांचं काय ते राष्ट्रीयकरण, हे सगळं केलं. हे सगळे समाजवादी आणि नाचले. त्यांच्या पाठिंब्याने 6-8 महिने सरकार चालवलं, विधानसभा बरखास्त, लोकसभा बरखास्त केली, 2/3 मेजॉरिटी मिळवली. 75 पर्यंत ते सगळं मातीत गेलं. जनता पार्टी आली, आणीबाणी लावायची पाळी आली. 80 मध्ये परत इंदिरा गांधींचं रिवायव्हल झालं. आता आपण बघितलं तर 84 इंदिरा हत्येमुळे प्रचंड मतं मिळाली, ते 89 मध्ये गेलं. 95 मध्ये असं होत होतं. दरवेळेला या सगळ्यांना बळी देऊन. मला रत्नाकर मतकरींची एक गोष्ट होती, आठवत नाही पण फार सुंदर गोष्ट होती. एक फार सुंदर तरुणी आहे, याची चर्चा गावभर असते, दुनियाभर असते, आणि अनेक तरुण तिला पटवायला जातात. आणि ती कुठेतरी अशा दुर्गम भागात आहे, मला तर गोष्टीचं नाव आठवत नाही. तो तरुण कुठे कुठे पार करून तिथे येतो आणि त्या एका देवळाजवळ पोहोचतो. तो काय असतो ते, आणि तिथे एक जख्म म्हातारा बसलेला असतो, जटा वाढलेल्या वगैरे वगैरे. तो त्याला विचारतो, मी अशा तरुणीसाठी आलो. तुम्हाला सगळा भंपकपणा, असं काय नाही, पण ती तरुणी तुमचं तारुण्य शोषण घेते आणि ती तरुण राहते. तो नवीन आलेला म्हणतो, माझा विश्वास नाही. म्हणाला, कालपर्यंत माझा पण विश्वास नव्हता. दॅट इज काँग्रेस. तुम्ही 70 पासून बघाल तर काँग्रेस या लोकांना काय ते गिळंकृत करून वाढलेली. आज अखिलेशच्या 37 जागा मिळाल्या, पण 6 जागा काँग्रेसच्या कशासाठी आल्या मला सांगाल जरा. आणि आता अखिलेश चिंतेत आहे की तो मुस्लिम आणि दलित वोटर परत काँग्रेसकडे जायला.
कारण काँग्रेसचा लचका तोडून तर पण BSP नेमका हाच आरोप भाजपवर पण होतो की भाजप बरोबर गेलेला प्रादेशिक पक्षानंतर उरत नाही. मग ते बादल असतील, महाराष्ट्र नाही, ते शिवसेना त्यांच्या असतील, कर्माने गेलेले, ते त्यांच्या कर्माने गेले. ते कर्म आहे. इथे नाही, नाही, एक साधी गोष्ट आहे. चंद्राबाबू नायडू बरोबर भाजप होतं, बरोबर आहे. आंध्रचा गुजरातच्या दंगलीशी काय संबंध? NDA कशाला सोडली चंद्राबाबूने? मोदीचा राजीनामा घ्या, बरोबर आहे. आणि पुढच्या निवडणुकीत तो गेला, तो 7-10 वर्ष वनवासात गेला. नितीश कुमार, तुझ्या पक्षात मोठा कोण आहे आघाडीत? त्यांचा नेता कोण ठरवणार? नितीश कुमार. का बाहेर गेला, लालू बरोबर गेला, बट्ट्याबोळ झाला, परत आला, परत रिवाल्व झाला, परत गेला. भाजपने कुठे खाल्लंय त्याला? भाजपची वाढ तुम्ही बघाल तर जिथे जिथे तुमच्या सोकॉल्ड सेक्युलर पक्षाने आत्महत्या केली. गुजरातमध्ये 1974 साली भाजपचे 6 का 8 आमदार होते. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे 2 मोठे पक्ष होते. आज भाजप कुठे आहे गुजरातमध्ये? कुठचा प्रादेशिक पक्ष भाजप बरोबर होता गुजरातमध्ये? कुठचा होता? शिवसेना जेव्हा 1 किंवा 2 आमदार होते तेव्हा भाजपचे 16 आमदार महाराष्ट्रात होते ना. मग शिवसेनेचा तर भाजपने बळी घेतला. हे कुठचे? दिस इज नॅरेटिव्ह आणि यू पीपल क्रिएट इट. आता कसा नॅरेटिव्ह येतोय बघितला बाहेर? नाही, माझं म्हणणं होतं की तुम्ही एक नाही, मला दाखवा ना एक पक्ष असा दाखवा, हा जिथे तुम्ही बेसिकली अँटी काँग्रेस पक्ष होता. अँटी काँग्रेस पक्ष असून ज्यावेळेला तुम्ही काँग्रेसशी चुंबाचुंबी करायला लागता तेव्हा तुमच्याकडे जमलेला अँटी काँग्रेस मतदार असतो, तो दुसरा अँटी काँग्रेस पर्याय निवड. आता शिवसेना वाढली कुठे? शिवसेना 66 सालची होती. मला वाटते 87 मध्ये असेल, 87. मुंबईत पार्ल्याची पोटनिवडणूक झाली. भाजप हा गांधीवादी समाजवाद घेऊन बसला होता, म्हणून शिवसेनेनी ती जागा हिंदुत्वावर लढवली. भाजपने जनता दल पार्टीच्या प्राणलाल वोराला सपोर्ट दिला. संघ शिवसेनेबरोबर राहिला. भाजप हा प्राणलाल वोरा जनता पार्टी बरोबर राहिला, बरोबर आहे. आणि मग परत हिंदुत्वाकडे भाजप वळला, कारण शिवसेनेचं हिंदुत्व स्वीकारलं जाते म्हणून, बरोबर. आणि त्यानंतर ते एकत्र आले. त्यामुळे एकत्र आल्यानंतर शिवसेना 54, त्यांचे 44 असे काय आमदार आले. माझं फक्त म्हणणं या सगळ्याचा एवढाच पाठ होता की शेवटी राजकारणाचा एक भाग असतो आणि त्या दृष्टीने मांडणी होत असते. म्हणजे मला आठवतंय की जे तरुण भारतचे संपादक होते आणि संघाचे एका अर्थानं नेते मागो वैद्य, त्यांनी जेव्हा 10 वर्ष सलग काँग्रेसची सरकार होतं तेव्हा एकदा असं पण विचार केला होता की राष्ट्रीय सरकार म्हणून भाजप आणि काँग्रेसने एकत्र सरकार करावं. त्यामुळे भूमिका बदलत असतात. मी विधानसभेच्या दिशेने आपण आता जाऊया. आता स्टेज सेट झालेला आहे. महाविकास आघाडी जरा मजबूत स्थितीत वाटते. महायुतीला काही चांगल्या योजना ते आता उदाहरणार्थ समजा लाडकी योजना चांगली आहे अशा प्रकारे वर्णन होत आहे, अशा प्रकारे इम्पॅक्ट केला जातोय, पैसे मिळतात, थेट खात्यामध्ये पैसे मिळतात. पण त्याच वेळी कुठेतरी दंगली होत आहेत किंवा कुठेतरी बदलापूरची काय घटना झाली ती असेल, शिवपुतळा पडला. आता हे निसर्गदत्त कारणाने, पण त्याच्यामध्ये पुतळ्याच्या निर्मितीच्या मधल्या चुका याही कारणीभूत ठरल्या, पण त्या अशा वेळेला ठरल्या की त्याच्यामुळे त्याचं एक वातावरण तयार झालं. या दृष्टीने आता तुम्ही स्टेज जे सेट झाले ते कशा प्रकारे बघा? मी मानत नाही स्टेज वगैरे काय होतं असं. 2009च्या निवडणुकीमध्ये मुंबईत 6 आणि ठाणे पालघर 4, 10 लोकसभा निवडणूक जागा आहेत. 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. काँग्रेसने मुंबईत अजमल कसावला आणून 200 माणसं मारली. किती सुंदर योजना राबवली की लोकांनी त्यांना 9 जागा दिल्या. 4 महिन्याचा फरक होता फक्त लोकसभा निवडणूक आणि मुंबईवरचा हल्ला. मग मुंबईत भाजपचे 3 खासदार हरण्याचं कारण काय होतं? ते स्टेज सेट झालं होतं. या गोष्टी बोलायच्या असतात. आपण आता काय वातावरण, काय वाटतं तुम्हाला? दोघेही लेवलवर आहेत. दोघेही दोन वारंवार देवेंद्र फडणवीस सांगतात 2 लाखाचा फरक आहे दोघांमध्ये आणि 0.3% फरक आहे. फरक असा आहे की आपण बघितलं की महाविकास आघाडी त्यांच्या हायएस्ट लेवलवर पोहोचली, त्याच्यावर जाण्यासारखं त्यांच्याकडे आता काही नाही. बीजेपीने आपली पूर्ण कपॅसिटी वापरली नाही, ते इथपर्यंत जाऊ शकतात ना.
त्यांच्या सगळ्यात लक्षात पहिला आलं. प्रश्न तर सीट शेअरिंगचा आहे. तो होईल. भाजपला त्यांची 2014ला 122, 2019ला ते 105च्या आसपास होते. हा स्ट्राईक रेट मेंटेन करायचा असेल तर 150 तर लढवावे लागतील, कमी जास्त असतील. 150 जर का यांना दिल्या तर शिवसेना म्हणजे शिंदे आणि अजित पवारांना 69 जागा द्याव्या लागतील. तेवढ्या ते स्वीकारणार नाही. मला वाटत नाही. मग कसं काय स्टेज इव्हन आहे? अजित दादा राहणार नाही. जाणार. अच्छा. कारण अजित दादा आणि जाणार म्हणजे इंडिपेंडंट का तिसरी आघाडी का काय? तिसरी आघाडी करू शकतात. ती एक फॉर्म झाली, नुकतीच फॉर्म झाली ती. आता त्याच्यात राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आणि संभाजी राजे. चौथी आघाडी पण येईल ना. कमी कुठे बरं कुठे चौथी आघाडी येईल. पण म्हणजे मग ते लाडकी बहीण योजनेमध्ये अजित पवारांचे नाही, फोटो या टाकणं वगैरे या योजनांचा- सुरुवात आहे. हा मला असा भ्रम वाटतो की काय असतं, 20% फ्लोटिंग वोटर असतो, 80% कमिटेड वोटर असतो. आणि तुमचा वोटर तुम्ही बाहेर काढू शकलात तर तुम्ही जिंकत असता. भाजप गेल्या 10 वर्षात जिंकू शकलं याचं कारण बेसिकली ते होतं. पण मी तुम्हाला आता तपशिलात नावं सांगणार नाही, पण मला कळलेला भाजपचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा एक सर्वे असं सांगत होता की बोरिवलीच्या मनीषा निमकर ज्या आहेत दहीसरच्या, मला वाटतं त्यांना पुढच्या वेळेला तिकीट देऊ नका, ती कॉन्स्टिट्युएन्सी तुम्ही ऑलरेडी गमावली, असा सर्वे होता. आणि अख्ख्या महाराष्ट्रात ज्या विधानसभेत हायएस्ट लीड आहे ती दहीसरची जागा आहे. हा असा सर्वे काढणाऱ्या कंपन्या भाजपच्या नव्या लोकांनी कुठून शोधले? तिथे फरक पडतो. मला नेहमी ते वाटतं की तुम्ही तुमचे ॲसेट्स वापरले पाहिजे. आणि तुम्ही एखाद्या पोझिशनला बसल्यानंतर आपल्याला इथे माणूस पाठवले, तिथे एक माणूस पाठवले असं आणून नाही चालत. ही ऍक्च्युअली लढाई आहे आणि तिथे तुमचा बेस्ट माणूसच गेला पाहिजे. मग आता या महायुतीमधल्या 3 पक्षांच्या बाबतीत कोण कुठे आहे? महाविकास आघाडीमध्ये कोण कुठे? मला असं तुमचं काय वाटतं मत आहे? की शिंदे आणि भाजप यांचं व्यवस्थित जमेल आणि अजितदादा स्वतः जातील किंवा ते बाहेर पडतील अशी परिस्थिती निर्माण. किंबहुना अजितदादाचा आत्ताचा अप्रोच बघितला तर ते ती लाडकी बहीण आहे तिकडे जाणार. आकडे सीट शेअरिंग अजून जाहीर झालेलं नाहीये, पण मध्येच अशा चर्चा येत आहेत की कदाचित निवडणुकीनंतर सुद्धा बिहार पॅटर्न म्हणजे नितीश कुमारांना कमी जागा असताना सुद्धा भाजपने मुख्यमंत्रीपद दिलं होतं आणि इथे कदाचित काही परिस्थितीमुळे वेगळे निर्णय असू शकतात. म्हणजे 2019ला जे चित्र होतं, 2014ला जे चित्र होतं तसं चित्र राहिलेलं नाहीये अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजप आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस ऍज अ प्रमुख नेते, म्हणजे आपण थेट नेतेच म्हणून महाराष्ट्र भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस, त्यांचं आता स्टेचर वल्नरेबल आहेत का ते स्ट्रॉंग आहेत? नाही, तुम्ही ज्या पद्धतीत त्यांनी एकनाथचं नाव जाहीर केलं किंवा ज्या पद्धतीत त्यांना नंतर सांगितलं की तुम्ही उपमुख्यमंत्री, ते झालं, ते इज कमिटेड. हे त्यांचं कौतुक झालं, पण जे झालं ते व्हायला हवं होतं. कौतुक नाहीये. तुम्हाला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होण्यापूर्वी काय परिस्थितीत होते, शक्य झालं तर दिल्लीतल्या पत्रकारांशी बोला. दिल्लीच्या भाजप कार्यालयात सुद्धा बसून ठेवायचे वगैरे अपेक्षित माणूस होता. हो ना, मग ते झालं. देवेंद्र फडणवीस कमिटेड आहे. येईपर्यंत वाट बघायची. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणं, त्यांची स्वतःची ती मागणी किमान जाहीरपणे नसताना हा काय नेमका हा पॉलिटिक्स होतं, काय होतं भाजप अंतर्गत आणि त्याचे परिणाम आता कसे बघायला मिळतील? आता फरक कुठे होता? आपण सगळ्यांकडे बघताना भाजपकडे थोडा एक वेगळा दृष्टिकोन बघावा लागतो की भाजप 15, 20, 25 वर्षाचं टार्गेट ठेवून काम करतो. त्यामुळे आत्ता 5 वर्षात, 2 वर्षात, 2 महिन्यात मला काय मिळणार आहे हे बघणं हे संघाच्या स्वयंसेवकांना शक्य नसतं. पण भाजपचा मतदार ज्यांच्याशी मी महाराष्ट्रात 2दा फिरलेलो आहे, ते म्हणतात की एवढं सगळं करायचं होतं. मुद्दा काय होता? उद्धव ठाकरे खरं बोलो किंवा खोटं बोलो, मुद्दा होता 2.5 वर्ष आम्हाला मुख्यमंत्रीपद, 2.5 वर्ष तुम्हाला. उरलेल्या पहिली 2.5 वर्ष तशी गेली. उरलेल्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर मग वेगळी डील काय होते? मग याच्यापेक्षा उलट हे सगळी फोडाफोडी करून आज महाराष्ट्रामध्ये इतके पक्ष तयार करण्यापेक्षा मग सरळ मातोश्रीला एक नमस्कार महिना वर्षातून एकदा जाणं आणि त्यांना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद जास्त सोयीस्कर नव्हतं का? नव्हतं. कारण आत्ता सुद्धा तुम्ही बघा की भाजपच्या अनुभवावर काँग्रेस आहे.
बंद दरवाजा आठ सोडा, खुल्या जागी पण ते तुला मुख्यमंत्री करणार म्हणत नाही, कारण हा माणूस उद्या दादा तो खोटं बोलेल याची काँग्रेसलाही खात्री आहे. त्यामुळे तसं नाही, माझ्या मते ते भाजपने केलंय बरोबर आहे. भले 10 वर्षांनी परत सत्तेत येऊ ना, काय घाई आहे. मोदींचं पहिला निवडून आल्यानंतर 17 मे 2014चं भाषण मुख्यालयातलं, त्यांनी काय सांगितलं, हा विजय माझा नाहीये, हा विजय निवडून आले त्यांचा नाही, ज्यांनी काम केलं त्या 4 पिढ्या राबल्या त्यांचा विजय. महाराष्ट्रात केवढा स्पॅन आहे बघा. खरं, महाराष्ट्रामध्ये भाजप आता जसं तुम्ही 2014च्या बाबतीत शिवसेनेला हे म्हणता की, किंवा भाजपला म्हणता युती तोडायला नको होती, किंवा शिवसेने बाबतीत म्हणता तुम्ही की त्यांनी लढवायला हवं होतं 2019ला स्वतंत्रपणे. आता भाजपची स्थिती तुम्ही वाटतं की एक इमॅजिनेशन म्हणून की भाजपने स्वतंत्ररित्या, कारण त्यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे, जागा सगळ्यांना वाटता येणार नाही, अनेक जण तर 2014 पासूनच तिकीट न मिळालेली आहेत. अशा वेळी भाजप आता या स्थितीत आहे की मैत्रीपूर्ण लढत, संपूर्णतः स्वतंत्रपणे तर लढणार नाहीत कुठच्या परिस्थितीत. एकनाथला बरोबर ठेवणं त्यांना आवश्यक आहे, कारण त्यांना हिंदुत्वाचं राजकारण करायचं. आणि दुसरी गोष्ट, आत्ता जे लोकसभेचे निकाल लागलेत त्याचा फार मोठा परिणाम येत्या प्रत्येक निवडणुकीवर होणार आहे. 2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेची जी निवडणूक झाली तेव्हा मुलायम सिंगना बहुमत मिळालं होतं 212 वगैरे. 403 मध्ये 68 मुस्लिम नगरसेवक आपला आमदार निवडून आले. दॅट वॉज शॉकिंग. असे कधीही आले नाहीत. आणि 2 वर्षांनी लोकसभेत एकही मुस्लिम MP निवडून आला नाही. आता हे सगळं मोदींनी हिंदुत्व संघ केलं का नाही. महाराष्ट्रामध्ये काय रेफरन्स आहे? महाराष्ट्रामध्ये ते होणार आहे, बघत राहा तुम्ही. कारण लोक अस्वस्थ झाले, एवढं मुस्लिम वोट बँक दादागिरी करायला लागली. मुस्लिमांची मातोश्रीवर जाणे माझ्या मते मोठी चूक होती, की तुम्ही दाखवून दिलं. आणि आता तर ते म्हणतात सगळ्यांमध्ये मुस्लिमांना वोट काय ते उमेदवाऱ्या मिळाल्या पाहिजे, तिकीटं मिळाल्या पाहिजे. हे हिंदू, तुम्ही सांगा, हिंदू हा ऑर्गनाइज नाही, त्यामुळे हिंदू दिवसला तर उलटा येतो. भाऊ, मी ते नसीम खानांचं वक्तव्य मी पण पाहिलेलं आहे. ते सगळीकडे मिळायला पाहिजे असं नाही, एक तरी किमान उमेदवारी द्या मुंबईमध्ये, विधान परिषदेच्या 12 जागांमध्ये एक तरी द्या, अशी ती विनंती आहे. नाही, मुद्दा तो नाहीये. तुम्ही म्हणजे एकदम सगळे नसीम खान, MIM वगैरे सगळे असे आलेले आहेत की द्या मुसलमानांना, असं नाही. हुसेन नलवाई कोण आहे? हिंदू आहे. हुसेन नलवाई मुसलमान नाही. त्यांची अपेक्षा की एक तरी उमेदवार द्यावी, खासदार तरी नाही, एक पण दिली नाही. 8 म्हटले. हुसेन माझा मित्र आहे, मी त्याच्याबद्दल खोटं बोलणार नाही. हुसेननी 8 जागा मागितल्या, म्हणजे 80 मागव, त्याचा प्रश्न नाहीये. मुद्दा असा आहे की ज्या हिंदू मुस्लिम आक्रमक झाला ना की हिंदू रिॲक्ट होतो. हिंदू रिॲक्ट होणार आहे, हिंदू ऍक्ट नाही करत. आणि त्यामुळे ज्या प्रकारे आत्ताचं हे सगळं लोकसभेचे निकाल आले आणि तो पराभव हिंदुत्वाचा आहे दाखवलं गेले मोदींच्या, त्याने हिंदू विचलित होणार. आणि त्याचे परिणाम म्हणून मी तुम्हाला ते 2009चं 2012चं त्याचं उदाहरण दिलं की ते सगळं गडबडून गेलं सगळं. कारण हे जास्त झाले की बोडक्यावर बसणार, हा त्यांचा स्वभाव आहे, म्हणजे तो त्यांचा धर्म आहे. तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये ऑल द वे लाडकी बहीण योजना, समृद्धी महामार्ग, बाकीचे विकास कामं आणि काय प्रोजेक्ट्स आलेले आहेत, वाढवण बंदर केंद्राचे राज्याचे, या सगळ्याच्या नंतर एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनही महायुतीच्या समोरचं नॅरेटिव्ह हे मुसलमान हिंदू हेच आहे आणि किंवा याच लेवलला गेलं पाहिजे? त्यांच्याकडे आहे असं नाही. मी मतदाराचा अजेंडा सांगतो, मतदाराचा अजेंडा सांगतो. मतदार विचलित झालेले. मला सांगा, आता गुजरात महाराष्ट्रातला मतदार मुसलमानांमुळे विचलित झालाय. म्हणजे कोकणामधला आजही प्रश्न आहे की आमच्या रेल्वे गाड्या आम्हाला मरत जावं लागतं गणपतीला, महामार्ग आमचा नीट नाहीये. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि त्याला जातीय अंग आहे, कारण ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. बाकीच्या ठिकाणी रोजगाराचे प्रश्न आहेत, MPSCच्या परीक्षांचे क्लॅशेस आणि छोट्या छोट्या मुद्द्यांवरती नोकऱ्या आम्हाला द्या, हे मुद्दे आहेत. म्हणजे मुसलमानाचा एक तरी मुद्दा दाखवा बरं, बाकीचा सोडा. विशाळगड आंदोलन सुरू झालं, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. नितेश राणे दौरे करतायत आणि रॅली घेत आहेत, कुठेही महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार झालेलं नाही. तीच तर गंमत आहे. पण तेच OICने केलं तर किती गर्दी झाली असती, बरोबर आहे ना. त्याचा विचार तो सुप्तपणे करतो आणि तो रिॲक्ट होतो. तो तर मी सांगतो ना, हिंदू रिॲक्ट होतो. तो कंबर कसून मैदानात देणार नाही. उद्या जर आम्हाला POK मोकळा करायचा
म्हणून आम्हाला 10 लाख फिदाईल कार्यकर्ते हिंदू असं संघाने भूमिका घेतली ना तर 10 लाख नाही 1 कोटी जाते. मंदिर बांधायला नाही येणार. मंदिर हा माझ्या घरातला विषय. नितेश राणेंच्या आता ज्या या सगळ्या रॅलीज होत आहेत, कालचंच विधान आहे त्यांच्यावरती अजित पवारांनी टीका केली की वाचाळवीरांनी सुद्धा हे गप्प राहावं, आपला ही भूमिका नाहीये महाराष्ट्राची वगैरे वगैरे. नितेश राणेंचे अचानक नितेश राणे हिंदुत्वाचा आयकॉन बनतायत आणि भाजप त्यांना डिफेंड करताना दिसतोय. मला तुम्हाला प्रश्न आहे की ऑल द वे नितेश म्हणजे भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, संघाचे एवढे सगळे नेते, पण नितेश राणे आज हिंदुत्वाचा आयकॉन आणि त्यांच्या मागे उभं राहत आहेत. आणि या हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह म्हणा किंवा काही म्हणा, महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह आहे का? आणि असल्यास नितेश राणेंनी त्यांचं आयकॉन व्हावे का? नाही, पॉलिटिकली हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह नाही, पण लोकांमध्ये तुम्ही आहे. पण हो बरं, लोकांमध्ये आपल्याकडे काय माहिती का, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी तुम्हाला माहिती आहे हा बीजेपी वाला संघवाद आहे त्याशी बोलायला जा तुम्ही आम्ही काय असं एवढं सगळं पाहतो असं नाही, असं तू सुरुवात केली. हिंदुत्वादी बरोबर आहे. तेच एखाद्या मुस्लिमाला असं वाकडं विचारतो, क्यों नाही, हा मुसलमान आहे, इथून तो सुरू. हा फरक आहे दोघांमध्ये. हा फरक जर लक्षात घेतला तर मग तुम्हाला कळेल तो वेळ आला की बाहेर येईल. आणि मला त्याचं जास्त वाटतंय की त्याचा परिणाम होणार आणि ते दिसतं तुम्हाला. आणि हे संघाकडून होणार नाही, हे मुसलमानच करणार. आज मला सांगा कोण संघावाला जर्मनीमध्ये, आयर्लंडमध्ये, काय तो नेदरलँडमध्ये आहे का ते मशिदी पाडायला निघाले? का मशिदी पाडायला? पण त्या लोकांनी यांच्यावर काय अन्याय केला का? तुम्हाला आश्रित म्हणून घेतले, बरोबर आहे. तुम्हाला सिरियामध्ये मारत होते, तुम्हाला घेतले, पण तिकडे गेले की टांगवर. हा जो मुस्लिम स्वभाव आहे, आणि हे अगदी मोहम्मदाने सांगितलेलं की एक ते मी वाचलं होतं की तो गावघर गोंधळ घालून आपल्या बेळात येऊन लपून बसतो असं काहीतरी मी पण मुद्दा तो नाही की हा यातून रिॲक्ट होणार आहे. बरं, लोक रिॲक्ट. तुमचं म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की यावेळी निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा अंडरकरंट आहे आणि त्यावरती निवडणुका जातील. महाविकास आघाडीच्याकडे तुम्ही कसं बघता? शरद पवारांना एक वेगळा उत्साह, मिळालेला प्रतिसाद, आणि आता तर जे टेंटेड लोक होते ज्यांच्यावरती नेहमी भाजपनेच केले ते सगळे भाजप सोबत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या दृष्टीने म्हणा, सीट शेअरिंगच्या बाबतीत म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार कोणत्या दिशेला आहे? मला असं वाटतं की शरद पवारांनी, मी अगदी हा प्रश्न तुला तेव्हा उत्तर दिलेलं होतं जेव्हा शरद पवारांनी की पवारांचे उमेदवार सगळ्या पक्षात असतात ना, असं कुठे नंतर आणता येतील त्यांना. आत्ता ते आपले जास्तीत जास्त यावेत म्हणून जागा वाटपापेक्षा पवारांनी मेहनत कुठे चालवली आहे की निवडून येऊ शकणारे उमेदवार आहे, निवडून येऊ शकणारे ते निवडत चालले. आणि पटोले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कोण, जागा वाटप कोण, याच्यात भांडण. काँग्रेस डॉमिनेट करायचा प्रयत्न करते महाविकास आघाडीला. नाही, पटोले वगैरे करतात त्याला मी डॉमिनन्स म्हणत नाही, असं काही नाही पवारांकडून. आणि पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात हे काय असे फ्रंटलाईन लीडर नाही. पटोले तोंडाळ आहेत. काँग्रेसकडे लीडर कुठे? पण काँग्रेसकडे व्होट बँक आहे. वटवृक्ष जसा किती कापून वगैरे टाकला तरी कुठून तरी एक फुटून येतं, तशी काँग्रेसने 140 वर्ष रुजवलेली एक संघटना, एक भूमिका आहे. पण यावेळी महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जास्त जागांचा संधी कोणाला असू शकते? माझ्या मते काँग्रेस मोठा पक्ष होईल. बरं, कदाचित आत्ता ज्या पद्धतीत पवार गणित मांडताय ते कमी जागा घेऊन सुद्धा जास्त निवडून आणू शकतो, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला भवितव्य नाही. कारण त्यांनी सगळ्यात मोठं म्हणजे अगदी ते आत्ता फाटाफूट सोडा, पण बाळासाहेबांनी जी शिवसेना बांधली होती ती उद्धव ठाकरेंनी पद्धतशीररित्या संपवलेली आहे. अदरवाईज एकनाथ वगैरे एवढं मोठं बंड वगैरे करू शकले नसते. तुम्ही तुमच्याच आमदारांना पण भेटत नाही, इतका लोकप्रिय मुख्यमंत्री जगाच्या पाठीवर नव्हता. ते कोण तो संदीपन भुमरे वगैरे ते म्हणाले आम्हाला वर्षाची दारच बंद होती, मुख्यमंत्री शिवसेनेचा कशाला पाहिजे. पण आता याच्याबद्दल पुन्हा स्पष्टीकरण आहे. हीच मंडळी मंत्री होती, हीच मंडळी तेव्हा जाहीरपणे कोडकौतुक करत होती. ते सगळे रेफरन्स आहेत, त्या आता जुन्या रेफरन्समध्ये परत जावं लागेल. माझा आता पुन्हा विधानसभेपुरताचा मुद्दा आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी असं म्हणणं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा आम्हाला अनुभव असा आहे, म्हणजे भाजपचा उल्लेख, की एकमेकांच्या जागा पाडल्या जातात.
तर या दिशेने तुम्ही कसं पाहता? यावेळी मुख्यमंत्रीपदाचे ऑप्शन जास्त कोणाला आहे, संधी कोणाला आहे? तो अनुभव नाही. उद्धव ठाकरेंनी अजेंडा जाहीर केलाय. नाव जाहीर केलं नाही तर मी तुमचे पाडणार. तुम्ही त्याला अनुभव सांगताय, तो अनुभव नाही. त्याने त्याला आधी जाहीर केलं नाही तर तुमचे जास्त म्हणून त्याची काळजी मी घेईन, असा त्याचा अर्थ. जर का आता महायुतीचं जर का आपण बघितलं, भाजप आधी मोठा पक्ष होता आणि आता सुद्धा त्या अर्थानं तो मोठाच पक्ष आहे, पण मुख्यमंत्रीपद आता दावा करण्या इतक्या स्थितीमध्ये तो नाही, कारण ते खूप नाजूक विषय होऊन बसलेला आहे. एकनाथ शिंदे आता स्वतः एक हस्ती बनलेली आहे. या बाबतीत तुम्ही महायुतीकडे कसं पाहता? नाही, ते एकनाथ शिंदेला करतील मुख्यमंत्री पद, करतील असं काय नाही. आत्ता केलं तर नंतर करण्यात काय अडचण आहे? चांगलं काम करत असेल आणि एकत्र घेऊन जात असेल, इतकं सगळं झाल्यानंतर देखील त्यांनी फोडलेले आमदार त्यांनी तेवढे जपलेत ना. पण मग ह्याच्यामध्ये म्हणजे मला भाजपकडनं मिळणारे फीडबॅक लोकांशी बोलल्यानंतर जाणवतं की मग हे सगळं करून अल्टिमेटली भाजपचं काय झालं? तुम्ही आता जर का तुमचे तर जास्त चांगले कॉन्टॅक्ट बोलणारे भाजपचे नेते जे आहेत ना, ते जास्तीत जास्त स्वतःपुरते मर्यादित असतील. भाजपचा जो एक कॅनव्हास असतो त्यामध्ये आत्ताचे बावनकुळे किंवा कोण असतील की इतर नेते त्यांना महत्व नसतं, पक्षाला महत्वाचं असतं. आणि त्यामुळे भविष्यात त्यांचे प्लॅन असतील, कदाचित एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांच्याकडे मर्ज होण्याची शक्यता असते. अनेक गोष्टी असतात. कोणाकडे? भाजपमध्ये? हो. म्हणजे तुम्ही म्हणाल उद्धव ठाकरेंच्या पक्षाला भवितव्य आणि शिंदे भाजपमध्ये मर्ज होतील, मग शिवसेनाच उरणार नाही? होऊ शकते नाही. हिंदुत्वाची व्याख्या काय असते? अनेक जनता पार्ट्या, जनता दल एकमेकात मर्ज झाले, काँग्रेसमध्ये अनेक पक्ष मर्ज झाले. शरद पवारच बोलले होते पुढच्या 6 महिन्यात इतर पक्षांना, छोट्या प्रादेशिक पक्षांना मर्ज व्हावं लागेल. आत्ता साधारणपणे तुमचा एक महाविकास आघाडी, महायुती, साधारणपणे जागांची रेंज काय वाटते अंदाज तुमचा? मला असं वाटतं की जर हे सगळं पूर्ण ताकदीनिशी दोघांपुरती युती केली आणि जर पूर्ण त्यांची शक्ती जेवढी आहे तेवढी लावून लढले तर 160 जागांपर्यंत शिवसेना आणि बीजेपी जाऊ शकते. फक्त दोघे लढले तर. फक्त दोघे आणि तिघे लढले तर? आणि आपला अजितदादा, अजितदादांना सोबत घेतलं तर अजितदादाचंही नुकसान आहे, यांचंही नुकसान, कारण ती वोट ट्रान्सफर होत नाही. जर का भाजप आणि शिंदे म्हणून 160 असेल तर अजितदादा म्हणून कमी किती होतील? मग 30-35 जागा कमी होतील. मग तरी 140 पर्यंत महायुती जाईल असं आपलं आत्ताचं म्हणणं आहे. आणि महाविकास आघाडी? महाविकास आघाडी आता साधारण 100च्या पुढे जातील, 110 पर्यंत वगैरे जातील. तरी 110? लक्षात ठेवा, मतदारसंघ छोटे छोटे होत जातात. मतदारसंघ छोटे होत जातात. विधानसभेला मतदारसंघ छोटा आहे, त्यामुळे अगदी 50-100 पासून 2000 पर्यंत देखील फार मोठा फरक पडू शकतो. म्हणजे त्यांनी ते निवडून टार्गेट करून आपला मतदार बाहेर काढलं तर उद्धवकडे कार्यकर्ते नाहीत. गर्दी सभेला जमवणं वेगळं आणि करते. मी शिवसेना जवळून बघितले, कारण महाराष्ट्रात शिवसेना गेली तेव्हा मी मार्मिकचा संपादक होतो. हे चंद्रकांत खैरे वगैरे मुलं माझ्यासमोर येऊन बसलेली आहेत नवीन, त्यामुळे मला माहिती आहे ते नाही काय. तो बाळासाहेबांच्या काळात शाखा कार्यान्वित होत्या. उद्धवच्या काळात सेना भवन जोरात चालतं, शाखा बोंबलले. फिरा तुम्ही, मला अख्ख्या म्हणजे शिवसेनेची हिस्ट्री काय आहे, गिनीज बुकमध्ये एक काळ त्यांचा रेकॉर्ड होता की एका ऑर्गनायझेशनकडे इतके ॲम्ब्युलन्स, आणि अख्ख्या कोरोना काळात तुम्हीच कुठच्या कॅमेऱ्यामध्ये एकदा तरी शिवसेना रुग्णवाहिका सेवा दाखवली का? मुख्यमंत्री शिवसेना, शिवसेना सत्तेत नसताना उत्तम आरोग्य सेवा, आणि शिवसेना सत्तेत आली, शिवसेनेची आरोग्य सेवा बंद पडली. हे उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व आहे. महाराष्ट्रामध्ये आता आरक्षणाचा मोठा मुद्दा आहे आणि इनफॅक्ट हेही मान्य केलं जातं, जाहीरपणे पण मान्य केले भाजपनं की मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांना अडचणीचा ठरला. म्हणजे ज्या जागा मराठवाड्यामध्ये त्या सगळ्या समृद्धी महामार्गाला लागून मराठवाड्यातल्या जागा आहेत. जरांगे म्हणतात यावेळी मी उमेदवार उभे तरी करेन किंवा आपण पाड्याला तरी मतदान करू. या फिनॉमिनाबद्दल कसं बघताय तुम्ही? मला आत्ताही वाटत नाही की लोकसभेला मराठा आंदोलनामुळे भाजपचं नुकसान झालं. काय असतं, आपण नापास झालो ना, मग सर मुद्दाम माझ्यावर डोक ठेवतात, पेपरच बरोबर नव्हता वगैरे वगैरे कारणं दिली जातात, बरोबर. तसं
भाजपचा पराभव त्यांच्या निष्क्रियतेची किंमत आहे, हम्म. मोजावी लागली त्यांना. हम्म. त्यामुळे आरक्षणाचा आम्हाला तोटा झाला. अरे मग आलेले पण तुमचे पण मराठीच आहेत ना बरेचसे, हम्म. मग त्यांना का नाही पडलं? त्यांना का नाही मराठ्यांनी पडलं? हम्म. तुमचं जरांगे पाटीलला 99,000 आहे. विधानसभा संपली हम्म. की 4 महिन्याने आपण भेटू, तेव्हा जरांगे सध्या काय करतो ते मी विचार. भाजपमधले मधले काही नेते आता पुन्हा आता समरजित सिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, भाजपने ज्यांना आता हर्षवर्धन पाटील 2014 पासून आहेत, ही सगळी मंडळी आली, त्यांना त्यांची काही पदं मिळाली, कोणाला आमदार काय मिळाले असतील, आणि भाजपचा अर्थातच स्वतःचा कार्यकर्ता पदाधिकारी वर्ग असेल. मग साध्य काय झालं? मग तुम्ही जे इतर पक्षांमधल्या कल्चरबद्दल म्हणता ते मग भाजपने हे जे स्वीकारलं त्याचा फायदा काय झाला? म्हणजे हर्षवर्धन आता जाणार असेल, समरजित सिंह घाटगे जाणार असतील, तुम्हाला वाटतं हा एक धडा आहे जो शिकला पाहिजे या पक्षानं? नाही, यातून गेलेलं आहे ना हे सगळं. गुजरातमध्ये होऊन गेले ना. 20 वर्षाच्या अनुभवातून आलेत ना ते. 20 वर्षाच्या अनुभवातून मोदी आलेले आहेत तिथून गुजरातमध्ये. म्हणजे ज्यावेळेला मोदींना मुख्यमंत्री केलं तेव्हा गुजरातमध्ये 2 जिल्हा परिषदा सोडल्या तर सगळ्या जिल्हा परिषदा काँग्रेसने जिंकल्या होत्या. 4 पैकी 3 महापालिका काँग्रेसने जिंकल्या होत्या. आणि गेली पुढची निवडणूक हे गृहीत होतं. अशा वेळेला मोदींना पाठवलं. बरं. मग सगळ्या मुस्लिमांनी दंगल करून त्यांना साथ दिली. पुढचा इतिहास आहे. शेवटी येत असताना मी आता अगदी एक नेता आणि तुमचं त्याच्याबद्दल एक 2-3 ओळीमधलं काय जे तुम्हाला मत मांडायचं ते. सुरुवात आपण करूया महायुतीपासून. देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते. देवेंद्र फडणवीस हा माझ्या मते लंबी रेस का घोडा आहे. त्याला घाई नाही. आणि इव्हन एकनाथ शिंदे पण घाई नसलेला माणूस आहे. जसं उद्धव ठाकरेंचं आत्ताच पाहिजे, नाही तर सगळं पुढाला तरी चालेल, तसं नाहीये. देवेंद्र फडणवीसचा दीर्घकालीन राजकारण करायसाठी आणि वय त्यांच्याबरोबर त्यांना अजून 20-25 वर्ष माणूस राहू शकतो राजकारण. फडणवीसांनी 2019 नंतर तेव्हा जेव्हा नवीन महायुती फॉर्म होणार होती तेव्हा ते म्हणाले होते की मी कार्यकर्ता म्हणून बाहेर राहीन, संघटनात्मक काम करेन. पण त्यांना सांगण्यात आलं आणि जे.पी. नड्डांनी वेगळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की तुम्ही डेप्युटी सीएम व्हा. आता सुद्धा लोकसभेच्या निकालानंतर फडणवीस म्हणाले की मला यातून मुक्त करा, मी संघटनेचं काम करतो विधानसभेसाठी. दिल्लीमध्ये बैठक झाली, कौतुक केलं फडणवीसांचं, आणि पण सांगितलं की तुम्ही डेप्युटी सीएम राहा. पक्षामध्ये चाललंय का फडणवीसांना घेऊन भाजपमध्ये? नाही, त्यांना माहिती आहे आता तो पॅन महाराष्ट्र चेहरा आहे तो टिकवला पाहिजे. काँग्रेसकडे हाच प्रॉब्लेम आहे की पॅन महाराष्ट्र चेहराच नाही. आणि आता आपण एकनाथचं मला कौतुक तेवढ्यासाठी वाटतं की उद्धव ठाकरे जितकं महाराष्ट्रामध्ये पॅन मीडिया आहे तितकं ग्राउंडवर एकनाथ शिंदे पॅन मीडिया पॅन महाराष्ट्र. सो फडणवीस, आपण एक नेता घेतोय, सो फडणवीसांचं पुढचं काय असेल भविष्य या विधानसभेच्या नंतर? कदाचित एकनाथला सेटल करतील आणि त्यांना केंद्रात घेतील ना. तर केंद्रात पण काही लोकांना निवृत्त करणं आवश्यक आहे. तर त्याच्यात त्याची संधी लागेल, कारण त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आपली दाखवलेली आहे. एक ऑफ ट्रॅक फक्त प्रश्न विचारतो, कारण तुम्ही एकदम केंद्राचा उल्लेख केला. शरद पोंक्षे असं म्हणाले की आता मोदींनी सूत्र योगींकडे द्यावी देशात हिंदुत्वाच्या कल्याणासाठी. तुमचं काय मत आहे? ती घाई होईल. काय असतं, अनेकदा लोक पटकन आपण ज्याला प्रेमात पडलो म्हणतो, इन्फॅच्युएशन प्रेमात पडणं यात फरक असतो. बरं. तर ते योगी बुलडोझर हे वाटणं स्वाभाविक अनेक लोकांची. अजित पवार, एकनाथ शिंदे मला असं वाटतं की त्यांनी तो माणूस तळातून आलेला आहे आणि आपली पाळंमुळं रुजवत आलेलं आहे. पण हा शिंदेचा शिवसेना आता त्यांना पक्षप्रमुख म्हणायचं, ते सध्या तरी ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून आहेत. पण पुढे काय मग लॉंग टर्मच्या दृष्टीने? काय काळ बदलत असतो. कदाचित मला असं वाटतं की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र येऊ शकतील विधानसभा निवडणुकांनंतर. बरं. काही घडामोडी घडून ते एकत्र येऊ शकतील आणि भाजप त्यांना दोघांना एकत्र यायला मदत पण करेल. बरं. अजितदादांचं काय आणि त्यांच्या पक्षाचं काय? अजितदादांना काय असतं होतं काय, मला ते पिलू मोदी काय कोण होतं आठवत नाही, कोणतरी ऋषी मोदी मला ते त्या जमशेदची वगैरे जमशेदपूरच्या कारखान्याचे प्रमुख होते ना. आणि जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी प्रयत्न केले पण त्यांना काही करता आलं नाही. कारण ते टाटा ह्या ब्रँडवर काम करत होते. तुम्ही जेव्हा ब्रँडवर काम करता
जेव्हा बाहेर पडला ब्रँडमुळे तुम्हाला ताकद असते ना, नंतर तुम्ही कोणी मग काय अजितदादांचं काय मग What's the verdict? अजितदादा काय मला म्हणजे त्यांनी कोणाच्या ना कोणाच्या आश्रयानेच त्यांना राजकारण करावं लागेल. त्यांनी दाखवून दिलं ना, इतकी वर्ष तुम्ही मंत्री होता, महाराष्ट्रातला पक्ष चालवलं आणि तुम्हाला बारामती सुद्धा जिंकता येत नाही. हम्म. पवारांनी वेगळं वय केलं, काँग्रेसमधूनच बारामती जिंकली, बरं. पण तिथे आपली घट्ट पाय रोवली. बरं. तर ते अजितदादांकडे नाही. अजितदादा हे टेबल लीडर. परत जातील का आणि घेतले जातील? मला वाटतं जायची तयारीच केली आहे त्यांनी. ते सगळे आता एकमेकाला पूरक भाषा बोलायला लागले. बरं, आता महाविकास आघाडी, काँग्रेस, कारण काँग्रेसमध्ये तसा चेहरा नाही, त्यामुळे मी पक्ष म्हणून विचारतो, काँग्रेसचं कसं असेल? काँग्रेस मी सांगितलं तुम्हाला, काँग्रेस परत 50च्या आसपास होऊ शकते. आणि खूपच काँग्रेसला चांगलं वातावरण आहे तर 60-70 पर्यंत जाते. त्या पलीकडे काँग्रेस जाणार. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि सुप्रिया सुळे. शरद पवार 40-50 पर्यंत आणू शकते. ते गेले 40 वर्ष पवार. राईज ऑफ सुप्रिया सुळे असा फेज मानता तुम्ही की राईज ऑफ सुप्रिया सुळे आहे हा फेज? सुप्रियाताई या दुसऱ्या अजितदादा आहेत. वडिलांचा आधार काढून द्या, मग काय उरलं बघून आपण. आणि उद्धव ठाकरे, शिवसेना. उद्धव ठाकरेंनी त्यांनी स्वतःच ते सगळं संपवून टाकलेलं आहे. स्वतःच संपवून टाकलं. म्हणजे तुम्ही शिवसेनेचा कोर जर काढून घेतला तर उरलेली शिवसेना कशाला म्हणायची? कशाला म्हणायची? आता तुम्ही सांगा आम्ही वक्फला हात, अरे हा विषय तुम्ही धिंगाणा करायचा तर तुम्ही वक्फच्या जमिनीला हात लावू देणार नाही. मग काय तुमच्या मातोश्रीची जमीन वक्फच्या म्हटल्यान मैदान देणार? हे करायची गरज नाही ना. फरक कसा असतो, ज्यावेळेला आघाडीत एकत्र आले तेव्हा काँग्रेस किंवा तुमच्या एनसीपीने जरा सुद्धा हिंदुत्व घेतलं नाही. यांना सेक्युलर व्हायची घाई काय होते. मी नोकरी करतो कुठे ना, तर त्या मालकाची पण नोकर असणे गरज असते, हे विसरू नका. पण म्हणजे महाराष्ट्रात 2 शिवसेना राहणार असं तुम्ही सुचवताय? नाही तर दुसरी शिवसेना असणारच नाही. उद्धवची शिवसेनेला भवितव्य नाही. भवितव्य नाही. काय भवितव्य सांगा हे. आणि उद्धवच्या भोवतालची माणसं जर बघितली तुम्ही तर किती स्वयंभू आहेत त्याच्यात. किती स्वयंभू. नारायण राणे ठीक आहे बाहेर पडले, स्वतः खासदार किंवा आमदार होऊ शकतात, असे आज उद्धव सेनेमध्ये किती लोक आहेत. बरं. त्यांची स्वतःची काय क्रेडिबिलिटी किंवा आहे. आणि आणखी एक पक्ष त्याचा आज सध्या तरी काही फार मोठा प्रभाव नाहीये आणि त्यांचे नेते म्हणजे राज ठाकरे, ज्यांचा मगाशी उल्लेख येऊन गेला. त्यांचं राजकारण आणि पुढे राज ठाकरेकडे वेळ आहे आणि मला त्याच्याकडून खूप होप आहे. कारण मी बाळासाहेबांना बघितले. 75 ते 85 काळात शिवसेना संपली म्हटलं जात होतं. ती शिवसेना बाउन्स बॅक झाली. उद्धव ठाकरे आपली वेळ आणि संधी याची प्रतीक्षा करतात आणि ती प्रतीक्षा करण्या इतका संयम आणि धीर त्या माणसाकडे. आणि त्यामुळे त्याला भविष्य असू शकतो. उदाहरणार्थ मला ते करवा व्हिडिओ केला की त्याच्यावर की त्यांनी गेल्या कुठच्या तरी निवडणुकीत एक भूमिका घेतली होती. मला वाटतं 5 वर्षापूर्वी की आम्हाला विरोधी पक्ष म्हणून निवडा, कारण विरोधी पक्षच राहिले. आणि मला ती अप्रतिम भूमिका वाटते. ते त्यांनी ती भूमिका पुढे नेली तर लोक त्यांना रिस्पॉन्स देतील. तर त्यांच्या भूमिका पहिल्यांदा आमचा कोणताही खासदार निवडून आला तरी तो भाजपला म्हणजे मोदींना समर्थन देईल, त्यानंतर आम्हाला विरोधी पक्षात ठेवा, त्यानंतर आम्ही निवडणुकच आता त्यांनी लढवल्याने बिनशर्त पाठिंबा दिला. तुम्ही ज्याला स्ट्रॅटेजी म्हणताय ते लोकांना असं वाटतं बदलत्या भूमिका आहेत. लोक बदलतात याच्यावर त्याचा विश्वास आहे. आणि बाळासाहेबांचा हे सगळं बोलताय ना तुम्ही, या सगळ्या कोलांटवड्या बाळासाहेबांनी पण मारलेल्या आहेत. मग त्यांना एवढं काय ते हृदय सम्राट कशाला केलं. माणसं बदलतात. आपण भूमिका बुद्धिजीवींना बदलायला वेळ लागतो. अडाणी माणूस ताबडतोब वळतो. तो त्या बुवाच्या जाऊन पाया पडतो, नमस्कार करतो, सगळं करतो. आणि भोंदू असेल तर मारायला पण तोच जातो. आपण दोन्हीकडे राहत नाही. त्यामुळे समाज बदलतो, त्यानुसार नेते बदलत असतील तर ते टिकतात. भाऊ, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल छान मर्यादित वेळेत छान चर्चा झाली. तुमची त्या निमित्तानं मतं जाणून घेता आली. इथे आपण ब्रेक घेणार आहोत. हा आपला पहिला भाग बायोस्कोप मराठीचा तुमच्याबरोबरच्या पॉडकास्टचा पहिला भाग इकडे थांबेल आणि त्यानंतर आपण राष्ट्रीय मुद्द्यांबद्दल सुद्धा बोलूयात, मोदींबद्दल सुद्धा बोलूयात. पण त्यापूर्वी एक ब्रेक घेतोय आपण. गप्पा चालू आहेत पॉडकास्टमध्ये भाऊ तोरसेकर यांच्याशी.
भाऊ मी मुलाखतीची सुरुवात आपण जो आधी परवा आपल्या शिर्डीमध्ये एक मुलाखत झाली होती त्याच्यामधल्या एका प्रश्नाच्या तुम्ही कन्क्लूड केलेल्या उत्तरापासून माझा हा प्रश्न सुरू होतोय. कारण त्यापासून तुमची पत्रकारिता सुरू होते. म्हणजे मला एक बॅकग्राऊंडर सुद्धा या निमित्तानं भाऊ तोरसेकर पत्रकार त्यांचा सगळा काळ देईल. तुम्ही त्यात असं म्हणालात की मी मराठापासून सुरुवात केली पत्रकारिता, आचार्य तर आमचे संपादक होते, माझा तोच वारसा आहे, पुढे मागचं काही मला माहीत नाही. मला भाऊ आपल्याला असं विचारायचं आहे की हे फार मोठं स्टेटमेंट आहे. कारण मराठा प्रश्नच नाही, मोठे संपादक होते. पण त्यानंतर मला जी पटापट नावं रँडमली आठवतात, तळवलकर, कुमार केतकर, माधव गडकरी, निळकंठ खाडीलकर, निखिल वागळे, महानगरचा टॅबलॉइडचा आज एक हाती त्यांनी उपक्रम राबवला आणि पूर्ण पत्रकारिता जेव्हा प्रस्थापित झाली होती तेव्हा त्यांनी ते पूर्ण गाजवून टाकली होती. अशी प्रचंड नाव आहे. त्याच्यातली तुम्ही किती सोयीच्या नुसार पिक करायला हरकत नाहीये. पण तुम्ही म्हणता की याच्यानंतर मी पुढचं काही मानत नाही, पाहत नाही. तर हा अभिमान म्हणायचं का औद्धत्य म्हणायचं? नाही, उद्धटपणा असं म्हणणार नाही मी. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर मी माझ्या डोक्यात मी शाळकरी वयापासून जी वर्तमानपत्र वाचली, पुढच्या काळात पत्रकारितेच्या ज्या गोष्टी ऐकल्या त्या बघितल्या, तर मग म्हणजे मी जेव्हा मराठात पत्रकार होतो, एक उदाहरण तुम्हाला देतो. कुठचाही गिरणीचा संप असेल, छोटा मोठा संप असेल, कामगार असेल, झोपडपट्टीवाले असेल, त्या हक्काने आमच्याकडे यायचे, आमची बातमी छापा. कारण त्यांच्या बातम्या महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशी भांडवलदारी पत्र छापत नव्हती. त्यांना भांडवलदारी पत्रकारिता म्हणे. बरं. आणि दुसरी गंमत अशी की स्वतःला लेफ्टिस्ट बनवणारे हे सगळेच्या सगळे आमच्यासारख्या छोट्या वर्तमानपत्रात होते. पुढल्या काळात जी तुम्ही पत्रकारिता सांगताय त्याच्यात लेफ्टिस्ट सगळे भांडवलदारी पत्रकारितेत गेले. आणि त्याचं वर्णन गोविंद पानसरेंनी फार छान केले. पानसरेंच्या पुस्तकामध्ये एक परिच्छेद आहे फार सुंदर, की शोषित भरपूर चलाख असतात, ते शोषितांचा विचार मांडणाऱ्यांनाच आपले विचारवंत घोषित करून टाकतात. थोडक्यात शोषितांच्या विचार मांडायचे प्रस्थापित व्हायचं पत्रकार म्हणून, शोषितांमध्ये आपलं काय ते बस्तान बसवायचं आणि मग ते बस्तान, ती प्रतिष्ठा ही भांडवलदाराला विकायची. याला आजची पुरोगामी पत्रकारिता म्हणतात. मी त्याचा विरोध आहे. म्हणून मी त्याला पत्रकारिता म्हणत नाही, मी त्याला अजेंडा पत्रकारिता म्हणतो. भांडवलदारांचे पत्रकार म्हणण्या इतकं काय ते पक्षपाती होते का? माधव गडकरींच्या काळात प्रश्न लावले जात नव्हते का? तळवलकर नव्हते का? तुम्ही म्हणतात की समजा निखिल वाघ यांची एक भूमिका असेल, पण त्याच्या मागची भूमिका भाजपचं हिंदुत्व वर्सेस प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा घेऊन सांगणारी शिवसेना, ज्याच्या हयातीत बाळासाहेब म्हणाले असते की शेंडी जाणवायचं आमचं हिंदुत्व नाही. या भेदांच्या पलीकडे तुम्हाला एक कन्सेन्सस बनवावा लागतो, त्यातून ती भूमिका. आणि ही निखिल वाघ यांनी पण जाहीर केली आहे. आजचे जे पुरोगामी त्यांच्याबरोबर गेलेले ठाकरेंबरोबर त्यांनी पण जाहीर केलेली आहे. नाही का, मला सांगा, मग पूर्वी पण असं काय चुकीचं होतं? तुमच्याकडे रेफरन्सेस नसेल. मी ह्या सगळ्यांची कातरणं जमा करून ठेवतो. मी यांची कातरणं जमा करून ठेवली. किनी प्रकरण, रमेश किनी प्रकरण झाल्यानंतर ज्या प्रकारचा कॅम्पेन माध्यमांनी चालवला तो राज ठाकरेला किंवा ठाकरेंना खच्ची करण्यासाठी होता. तिथे तुम्ही नॅरेटिव्ह कुठला आणला? सरळ सरळ एका माणसाला खच्चीकरणच चाललं होतं, दुसरं काही नव्हतं. म्हणजे जसं काही पुरावा नाही. म्हणजे जसं सुशांत सिंग प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे, एक्झॅक्टली तसंच म्हणायचं तुम्हाला? हो, एक्झॅक्टली. ते जसं अर्णब गोस्वामी का त्या लोकांनी केलं तेच तेव्हा झालेलं आहे. पण अर्णब गोस्वामीचा वारसा परत कोणाकडून आलाय बघा. ही गोष्ट गंमत अशी की शेवटी त्या मॅजिस्ट्रेट कोर्टाला पुष्पा भावेंना सांगायला परत आला तर तुमच्यावर कंटेम्प्ट टाकू. म्हणजे काय नाही, राज ठाकरेला अटक करा. हा द्वेष असतो, दुसरं काही नाही आहे त्याच्यावर, काही नाही. आणि म्हणून सांगायचं की कालपर्यंत तुम्ही म्हणत होता, तर मग आज असं कसं झालं? कारण तुम्हाला स्वतःची भूमिका नाहीये, तुम्हाला स्वतःचा विचार नाहीये. तुम्ही कोणाचा तरी द्वेष करता, त्याच्या आधारावर तुम्ही ठरता. तो चॉईस माझ्याकडे नाही, मला माझा चॉईस आहे. मी पण डाव्या चळवळीतून आलेलो आहे, या सगळ्यातून फिरलेलो आहे. पॅन्थरच्या सगळ्या चळवळीच्या आरंभ काळात मी होतो. त्या चळवळी आज राहिल्यात कुठे? आम्ही चळवळीतले, आपण चळवळीतले. आणि चळवळी म्हणजे तुम्ही काय केलं सांगा ना मला.
पण मग मणिपूरला पीएम जात नाहीत, इतक्या सगळ्या घटना घडून सुद्धा पीएम बऱ्याच ठिकाणी जात आहे. पीएम बऱ्याच ठिकाणी जात मणिपूर हे बऱ्याच ठिकाणापैकी एक नाही. नाही, तुम्हाला पाहिजे सरसंघचालक ज्याच्या बाबतीत काळजी व्यक्त हो, करतात असू तिकडे दे. जाऊ नये, त्यांनी ट्विट करू नये. नाही, सगळी स्वातंत्र्य तुम्हाला आहे. नरेंद्र मोदी नावाच्या माणसाला सांग, कारण ते पीएम आहेत, कारण ते पंतप्रधान. कारण ते पंतप्रधान. तुम्ही केलं, त्यांना नाही केलं. ते पडणार कसे यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न केले, पण निवडून आलास मग आमचं ऐकायचं. आम्ही तुला धनुर्विद्या देणार नाही. तू पलीकडे उभा राहा आणि शिकलास तर अंगठा दे. कळलं तुमची भूमिका काय ती. आम्ही तू पडणार हेच सांगत बसणार, तुला पाडायचा प्रयत्न करणार, पण तू निवडून आलास की तू आमचा एकलव्य, तुला गुरुदक्षिणा दिली पाहिजे. आणि हा तुम्हाला अंगठा दाखवतो. हे माझं अनालिसिस आहे. संघाने मोदी घडवला असं मी मानत नाही. संघाने त्याला ट्रेंड केलं. आचरेकरांनी सगळ्यांना ट्रेंड केलं. त्याच्यात एक होता सचिन तेंडुलकर, बरोबर आहे. पण सचिन तेंडुलकरला विक्रमवीर बनवणारे त्याच्या विरुद्ध खेळलेले सगळे खेळाडू आहेत. आजचा मोदी जो तुम्हाला दिसतोय तो त्याच्या विरोधकांनी घडवलेला आहे. हे सगळे द्रोणाचार्य आहेत त्याच्या विरुद्ध बोलणारे. आणि सरसंघचालक सुद्धा सरसंघचालक विरोधक असं कुठे मी म्हटले. विरोध बोलत गेल्या काळातली त्यांची 2 विधानं मी रेफरन्स म्हणून सांगतो. एक मणिपूरची त्यांनी व्यक्त केलेली काळजी जी खूप स्ट्रॅटेजिक वेळेला केलेली आहे त्यांनी व्यक्त, आधी केली नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवत्व लोक तुमच्यातलं ओळखतात. तुम्ही देवत्वाच्या दिशेने प्रवास करायचा असतो, लोक तुम्हाला देव म्हणतात. स्वतः आपण देव असल्यावर म्हणू नये. आणि याचा सरळ संबंध लावला गेला तो म्हणजे मोदींच्या त्या नॉन बायोलॉजिकलच्या रेफरन्ससाठी तो जोडला गेला. मग या विधानांकडनं काही क्यू घ्यायचा की नाही? घ्या ना. तुम्हाला कोणी अडवलेलं आहे? या देशात स्वातंत्र्य आहे. तुम्हाला कशाचे आता मला सांगा, जेवढं राहुल गांधींनी तिकडे जाऊन काय काय केलं त्याचं गवगवा केला जातो का नाही केलं जात? ही पत्रकारिता नाही. कारण पत्रकार हा, मी असं म्हणतो की मीडिया बिकम ए एस्टॅब्लिशमेंट. सरकार नाही. तो जसा रामायणातला धोबी आहे, तो आरोप करतो. तो खरा की खोटा तपासायचा का नाही, आधीच सीतेला वनवासात पाठवून द्या. बरोबर आहे ना? हे झालेलं आणि त्यातून सगळं झालं. तुम्ही बायसाते लोकांना वाटायला लागलं. आणि मग त्याची रिॲक्शन कशी येते बघा. बांगलादेशची घटना घडल्यानंतर सिलिगुडी ते हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हिंदू कन्सोलिडेशन कसं सुरू झालं मग? हे संघाने केलं का नाही? भारताला हिंदुत्वाकडे नेण्याचं काम सेक्युलर मीडियाने जितकं केलं तेवढं संघाला 50 वर्षात जमलं, 60 वर्षात जमलं. जसं सीआयने अटापिटा करून 100-50 वर्ष सोव्हिएत युनियन त्यांना मोडता आलं नाही, ते गोर्बाचोवने मोडून दाखवलं. शेतकरी आज मीडियाने सगळ्यात मोठी जो वाईट गोष्ट काय केली असं मी म्हणतो, तर मीडियाने चळवळी मारून टाकल्या. आम्ही शाळकरी वयापासून तरुण वयामध्ये मी पण चळवळीत होतो, आंदोलनात होतो. आम्ही लोकांना मार खाल्लाय, सगळं काय काय उचापती केले, पण आम्ही करायचो. कॅमेरा आला की आंदोलन, कॅमेरा बंद झाला आंदोलन संपलं. जरांगे पाटलांचं आंदोलन काय सांगा ना मला. कॅमेरा पलीकडे जरांगे पाटलांचं आंदोलन काय? केजरीवालचा त्याचे तर तुमच्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहेत. आशुतोष तो पसंत बाजू ते कॅमेरा चालू राहिला आणि अच्छा हे हायलाइट करू, वो हायलाइट करू, अशी मुलाखत मोदींची झाली का सांगा ना मला. मोदी मीडिया किंवा तुमचा सेक्युलर मीडिया यांना आवडतात, त्यांना कसं हुतात्मा म्हणून पेश केलं. आणि मोदी बळी म्हणून पाहिजे आणि मोदी म्हणतो मी बळी नाही आणणार, एवढाच फरक. आणि आज ईडी तुम्ही म्हणता, मला सांगा ईडी काय कोणी स्थापन केली? पवार साहेब सांगतात हे ईडी वगैरे होता आम्हाला माहितीच नाही. अरे मग हा माणूस केंद्रात मंत्री तरी होता का? त्यांनी ते मेटाफोरिकली असेल की अशा प्रकारे वापर होणं माहीत नसावं. अशा प्रकारे वापर झालेले आहे. जगन मोहन रेड्डी नाव ऐकले? का तुरुंगात होता तो? का तुरुंगात होता? सोनिया गांधींची वक्रदृष्टी झाली, जगनमोहन रेड्डी तुरुंगात गेला ईडीमुळे. बरोबर आहे? तेव्हा हा मार्ग असतो. मी नेहमी सांगतो की मोदी आणि शहा हे मेलेलं कोंबड आहे, ते आगीला भेट नाही.
10 वर्ष तुम्ही 2004 ते 14 केंद्राची सत्ता वापरून एका राज्याच्या सत्तेला नेत्यांना किती पिडता येईल याचं ट्रेनिंग करून घेतलंय तुम्ही त्यांच्याकडून. आता ते त्या पोझिशनमध्ये आहेत, ते तुम्हाला त्रास देत आहेत. पण मग कोणाचंच काही कौतुक करायची गरज नाही. गरज बरं, नाही. असं आहे की ईडीच्या कारवायांमध्ये भाजपचं साधारण म्हणणं असतं की आम्ही काय याच्यापैकी फक्त 3% राजकारणी, बाकी सगळे उद्योजक आणि अन्य कोणी आहेत. पण ते 3% सगळे भाजपेतर कसे, हा प्रश्न पत्रकार म्हणून पडू नये आपल्याला. म्हणजे ते मुळात तक्रारी, आता मला सांगा, केजरीवालची तक्रार कोणी केली? बीजेपीने केली का ईडीने आपोआप घेतली? नाही, कोणीतरी तक्रार केली, त्याचे पुरावे दिले. ते पुरावे देणारे, तक्रार करणारे काँग्रेसवाले. आता बीजेपी आले कुठे? पण काँग्रेसच्या दिल्लीच्या नेत्याने केलेली तक्रार स्वीकारून पुरावे घेऊन ईडीने कारवाई केली. बीजेपीचा संबंध काय हो? सांगा ना मला. दलित हा दलित होता म्हणून गुन्हेगार होता. चातुर्वर्ण्य कसा असतो? दलिताने गुन्हा करायची गरज नसते, तो दलित आहे हा गुन्हा असतो. बरोबर आहे ना? कचूक बोलतोय मी चातुर्वर्ण्याच्या बाबतीत. चातुर्वर्ण्यामध्ये असं बरोबर आहे ना? म्हणून काही जाती मग तसं गंमत असे की बीजेपी सत्तेत आहे म्हणून बीजेपी गुन्हेगार आहे, आणि त्यांची मशिनरी काँग्रेसच्या नेत्याने वापरून केजरीवालच्या मागे ईडीचं झेंगट लावलं, तर बीजेपीला का धरता हो तुम्ही? कोणीतरी तक्रार द्यावी लागते. मी त्या जाहीर मुलाखतीत सांगणार नाही, तुम्हाला मुलाखत संपल्यानंतर हे ईडी प्रकरणाचा तपशील वेगळा सांगेल. माझा प्रश्न एवढा हवेत नाहीये. माझा प्रश्न इतकाच आहे, भाजप तुम्ही द्या ना भाजपचे. मला सांगा की संजय राऊतने आपल्या सेना भवनामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली, हे कागद फडकवले. तुमच्याच मुंबईच्या पोलीस, तुमचंच सरकार, तुमचेच पोलीस, त्यांनी इन्क्वायरी केली ना. काय तो किरीट सोमय्या असेल, आशिष शेलार, ज्यांच्या विरुद्ध का नाही केस स्टँड होतो? ती केस कोर्टात स्टँड होते ना. का तुम्हाला कोर्ट मान्य नाही? कोर्टाने बीजेपी आहे की काँग्रेस बघितलं पाहिजे? सांगा मग. संविधान बचाव म्हणजे काय? संविधान आतापर्यंत 140 दुरुस्त्या आणल्या गेल्या, त्यानंतर कुठलं संविधान इंटॅक्ट आहे? इंदिरा गांधीने विरोधकांना तुरुंगात डांबलं आणि सेक्युलरिझम आणि सोशलिझम हे शब्द घोषवले. त्याबद्दल कोणी बोलायचं? पक्षपात हा असा आहे. आणि मग ते झाले की ते जुनं जाऊन दे, ते जुनं सोडून द्या. वा, ते जुनं सोडायचं आणि 5,000 वर्षाचा चातुर्वर्ण्य धरून ठेवायचं. किती अजब आहे. 50-60 वर्षापूर्वीचं विसरून जा, पण 5,000 वर्षापूर्वीचे खपरी काढत बसायचे. पण इंदिरा गांधी, जे खरं इंदिरा गांधींची आणीबाणी, याचं कोणी समर्थन करणार नाही. तुम्ही सगळी मंडळी त्या काळात होता, समाजवादी एकत्र होते, कम्युनिस्ट, भाजप, जनसंघ सगळे, तेव्हा जनसंघ होता. पण ती पूर्ण चूकच होती. पुन्हा एकदा समर्थन नाही त्याचं. पण त्यानंतर ती एकतर अधिकृतरित्या उठवली गेली, पहिला भाग. दुसरा भाग, त्या कॉन्स्टिट्यूशनला सस्पेंड करण्यापासून नंतर सुद्धा तुम्ही जे सेक्युलरिझम आणि शब्द आणले म्हणता ते बरोबरच आहे, तुम्ही म्हणताय ते. पण त्याचा जो डीएनए आहे, एक मूळ चौकट आहे, डीएनए आहे, जो पुन्हा, तो किती शब्द नाही आवडला तरी तो धर्मनिरपेक्षतेचं सूत्र आहे त्यामध्ये. तो शब्द होता की नाही ते सोडून द्या, नसेल, आधी नव्हताच. पण ते काही एक बेस मानतो हा. आज त्या बेसला तसा धक्का मिळताना दिसतोय. इतकंच काय, अनेकदा शमसुल इस्लाम किंवा यांच्यासारखे इतिहासकार म्हणतात की पांचजन्यामधल्या जुन्या अंकांमध्ये सुद्धा हे संविधान, हा तिरंगा, हे सगळ्या पाश्चात्य कल्पना आहेत. आमच्या भारताला लागेल तर अशा प्रकारचं नाही, त्याचे दाखले पण सांगण्यात आले. इतकंच नाही, बरं, जो भाजपचा अयोध्या, जो फैजाबाद मतदारसंघ आहे, तिथून उभा राहिलेला माणूस तर पुरोगाम्यांचा नव्हता. तो म्हणतो संविधान बदलेंगे. कर्नाटक, आंध्रमधलं कोणीतरी म्हणतो संविधान बदलेंगे. अनेक नेते म्हणाले, त्यांच्यावर काय तात्पुरत्या कारवाया झाल्या. पण संविधानाच्या असं काय आहे की बदलेंगे? दुरुस्ती हा सगळ्यांनीच करत आलेले. तो इसेन्स घालवण्याचा प्रयत्न, छुपा अजेंडा आहे, असा दावा आहे. नाही, छुपा अजेंडा फक्त तुम्हाला दिसतो. मला हीच तर गंमत वाटते. संघामध्ये काय चाललंय, भाजपमध्ये काय चाललंय, भाजपवाल्यांनी संघवाल्यांना माहिती नसतं, पण त्यांच्या बाकीच्या विरोधकांना माहिती असतं. कुमार सप्तर्षी माझा मित्र आहे. कुमार सप्तर्षीने त्याच्या सत्याग्रही या मासिकामध्ये पुरोगाम्यांची फार सुंदर व्याख्या लिहिली की पुरोगामी म्हणजे पुढे आणि भविष्याकडे बघणारा, आणि प्रतिगामी म्हणजे मागे बघणारा. आता मोहन भागवत म्हणाले की गोळवलकर गुरुजींच्या जे काही जुने मुद्दे आहेत ते आता बाजूला ठेवले पाहिजेत. काळ बदललेला आहे, पण ते पुढे बघतायत. आणि कुमार सप्तर्षी गोळवलकर गुरुजी रेफर करतो.
मग आता कुमारच्याच भाषेमध्ये प्रतिगामी कोण आणि पुरोगामी कोण गल्लत समजून घ्या. सगळंच तुम्ही म्हणाल पुढे तोच तो चातुर्वर्ण्य असतो. आम्ही बांधू ते तोरण, आम्ही सांगू ते धोरण, आम्ही सांगू ते वेद, आम्ही सांगू तो त्याचा अर्थ. ही गंमत आहे ना. आम्ही सर्व ठरवतो. उजव्यांकडे विचारवंतच नाहीत, आणि जो विचारवंत असेल तो डावाच असला पाहिजे. बरोबर आहे की? आणि हीच तर गंमत आहे. आणि मुद्दा असा येतो की ज्या वेळेला तुम्ही एक भूमिका मांडता, आता ईडीची भूमिका, ईडी आणलं कशाला तुम्हाला मुद्दा, मला वाटतं शिर्डीला बोललो होतो का, कॉन्स्टिट्यूशन ची घटना समितीमध्ये अंतर्गत आणीबाणीचं जे कलम होतं ते जेव्हा घालण्यात आलं, त्याच्या विरोध करताना एच.व्ही. कामत यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला होता की या एका कलमाने कोणीही निवडून येऊन हुकुमशाही लावू शकतो. नेहरूंनी त्यांना गप्प करताना विचारलं, तुमचा माझ्यावर विश्वास? एच.व्ही. कामताने फार सुंदर उत्तर दिलं की तुमच्यावर माझा 100% विश्वास आहे, पण तुम्ही अजरामर आहात त्याच्यावर विश्वास. आणि दुर्दैव असं की इंदिरा गांधींनी म्हणजे नेहरूंच्याच कन्येने लावलेल्या आणीबाणीत पहिला पकडला गेलेला राजकारणी खासदार एच.व्ही. कामतच. आता या सगळ्या अनुभवातून गेलेले आणि एकत्र तुरुंगवास भोगलेले भाजप आणि समाजवादी एकमेकांच्या उरावर बसतात आणि काँग्रेसला परत जीवदान देतात. काँग्रेस हा आउटडेटेड पक्ष आहे, विषय आहे. काँग्रेसची आयडिओलॉजी काय मला सांगा? काँग्रेसची आयडिओलॉजी कुठे? या देशामध्ये भाजप आणि मार्क्सिझम हे दोनच आयडिओलॉजिकल पक्ष आहेत की ज्यांचं टोटल हिंदुत्व आहे, यांचं टोटल काय ते वेस्टर्नाइज मार्क्सिझम आहे. बाकीचे आयडिओलॉजी कुठे? यातलं थोडं उचल, त्यातलं थोडं उचल. त्या उडप्याच्या हॉटेलात आपण गेलो की उडीद आणि तांदूळ एकत्र नासवायचे, त्याचे 22 पदार्थाची यादी लिहिलेली असते. साला असतात उडून तसा हे त्या सगळ्यांची आयडिओलॉजी. म्हणजे पवारांची आयडिओलॉजी आणि काँग्रेसची आयडिओलॉजी फरक काय आहे? पण वेगळा आहे. म्हणजे या व्यक्ती केंद्रित पक्ष आहे आणि ते आयडिओलॉजीवर बोलतात. पण त्यांच्यामध्ये म्हणजे हे सगळे ज्याला संपूर्ण इंडिया ब्लॉक आहे त्यामध्ये सगळ्यांच्या काही बेसिक धारणा समान आहे. देशाचं स्ट्रक्चर, सेक्युलरिझम पर से जो शब्द आहे त्याच्यातली जी मूल्य आहे, आणि याद्वारे म्हणजे उदाहरणार्थ भांडवलशाहीचा जास्त त्याच्यावरती वर्चस्व नसावा, लोककल्याणकारी जनता असावं, म्हणजे लोककल्याणकारी सरकार असावं, ज्याला आधी भाजप म्हणत होते रेवडी कल्चर, आणि आता सगळ्या रेवड्या कशा दिल्या जातात ते आपण बघतोय. किसान सन्मान नाही, पण समजा लाडकी बहीणपासून सुभद्रा योजनापासून विमा योजना, आणि त्या चांगल्या आहेत, तसं असलं पाहिजे. या गोष्टीचा सगळा आणि त्याच्यावरचा ती आयडिओलॉजी. विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मुद्दा इतकाच की द्यायला हरकत नाही, घ्यायलाही हरकत नाही, पण देणारही असावं लागतं आणि देणाऱ्याला कुठून तरी यावं लागतं ना. आता अदानी आणि अंबानी जर वेल्थ क्रिएशन करणार नसतील तर तुम्ही देणार कुठून? सांगा मला. वेल्थ क्रिएटर्स वाढवावेत ना. तुम्हाला आहे, तुम्ही चालवा, कोणी अडवलंय तुम्हाला? मला जेव्हा मी अनेक 29 नोकऱ्या सोडल्या, पेपर बदलले, 2-3 चांगले चालले, मला सगळं विचारलं, अरे तू एवढं करून शेवटी तुला काय मिळालं? अरे भांडवल त्याचं होतं, बुडालं असतं. मी सुरू करून 2-3 पेपर बुडाले, पण ते बुडालेले माझा हिस्सा होता का? नाही, चालल्यात माझा हिस्सा पाहिजे. याला भंपकपणा म्हणतात. भंपकपणा म्हणतात. धीरूभाई अंबानी किंवा अंबानी अदानी हे काय चोरीबानी केली का? कायद्याच्या चौकटीत बसून गेले ना सगळं. मग कायदे कशाला बनवलेत तुम्ही? आणि त्या पळवाटा का ठेवल्यात? त्या आम्हीच ठेवणार. म्हणजे हे सगळी लोकशाही इतकी चायलिश आहे, या कपाटामध्ये हे खेळणं तुझे हात लावू नका असं झालं ना. कायदा आहे, पण तो कोणी वापरायचा हे जर तुम्ही सिलेक्टिव्हली करायला गेलात नाही चालत. मला का तुम्ही तर म्हणतो की ईडी, सीबीआय या लोकांनी मीडियामधल्या बड्या लोकांवर पहिले राडी घालाव्या. कुठून आणलं सांगा बाबा? त्या धाडी पडू नये म्हणून तर गोदी मीडिया तयार झालाय. नाही तेच आहे. जे कोण आहेत ना तेही सगळं संगनमताने चालतो. अजून लक्षात घ्या, मोदीचं सरकार आलं, बहुमत आलं,
पण एस्टॅब्लिशमेंट तीच आहे, एस्टॅब्लिशमेंट तीच आहे ना. ती सगळं मोदीला यशस्वी होऊ देईल असं नाहीये. 70 वर्षाचा, आता मी आज थोडासा आजारी होतो रात्री, मी सगळा बरा झालेलो नाही ना, माझ्या प्रॉब्लेम माझा आत्ता चालू आहे. तसं आज 70 वर्षात इतकं पाझरवलेलं आहे करप्शन, सिस्टमॅटिक करप्शन आहे. मी तुम्हाला सांगतो, मी त्या साताऱ्याच्या खेड्यामध्ये जातो, तिथे करप्शन किती लेवल, म्हणजे सरकारने अनुदान दिलंय, तुमचीच जमीन आहे, त्या जमिनीमध्ये त्या जमिनीची झीज होऊ नये म्हणून जी काय असते मनरेगा, त्याच्यानुसार ते काम करायचं. ते येऊन ते बंजारा लोक ते काम करतात आणि 100 रुपयातले 80% त्यांना रक्कम देतात आणि माझ्या जमिनीत मला दिलेल्या कमिशन तोच मालक खातो जमीन. किती आपण व्यवस्थित करप्शन निर्माण केलेले, व्यवस्थित. आता हे बदलायला वेळ लागेल ना, हे बदलायला वेळ. 1600 कायदे मोदींनी आतापर्यंत सत्तेत आल्यापासून रद्द केले, तर ते आधी का केले नव्हते? 69 साली इंदिरा गांधींनी काय त्या बँकांचं राष्ट्रीयकरण केले, कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट मोरासारखे पिसं लावून नाचले. भांडवलदारांच्या बँका काढल्या, गरिबांना दिल्या. त्यात गरिबाला खातं काढता येत होतं का? नाही, ते मोदीने काढलं. किती वर्षांनी? जवळजवळ 40 वर्ष. बरोबर आहे ना? पण नंतर मोठमोठ्या प्रायव्हेट बँका ज्या प्रकारे मर्जर्स चालू झाली, तोही मुद्दा आहे. तो आहे, आवश्यक आहे. तुम्हाला जागतिक आर्थिक क्षेत्रामध्ये टिकून राहायचं. आज अमेरिकेच्या टक्कर देऊ शकेल आमच्याकडे एकही बँक नाही. चायना बँकशी आम्ही टक्कर देऊ शकत नाही. म्हणजे काय ते कल्पना दारिद्र्य. आता तुम्ही हाच मुद्दा काढला म्हणून एक ताजा संदर्भ. मी फार उपप्रश्नांमध्ये जाणार नाही, कारण अजून महाराष्ट्राचं राजकारण भारताचं पण आहे. आता LIC आहे, LICच्या गचंडी कुठली तरी एक बँक लावून टाकायची आणि त्याचा सगळं तोटा त्यांच्या कंपनीवरती येणार, LIC वरती. हे प्रकार गेल्या 10 वर्षातच झाले. मग ते टाळायला हवे होते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मग आधीची जी टीका आहे, त्यांच्या जन्माच्या आधीची गोष्ट वडापाव सुरू झाला 66-67. 12 पैसे होता वडापाव टपरीवर. आज किती आहे? 12 रुपये. ही 100 पट महागाई कशी झाली हो? कशी झाली? अशीच झाली, तुम्ही सांगताय अशीच झालेली. नीरव काय तो मोदी, विजय माल्या पळून गेले, बरोबर आहे. पण त्यांना इतकं कर्ज दिलं कोणी? मोदींनी दिलं का? नाही दिलं. कोणी दिलं होतं? मनमोहन चाचांनी दिलं होतं. म्हणजे मी तिजोरी उडून देणार, लुटून दा म्हणणार, आणि ती लुटून गेल्यानंतर वाचवांना म्हणत तू त्याला जाऊ कसं दिलं रे? बरोबर आहे ना? मोदीच्या काळात यापैकी कोणाला असे पैसे बँकेचे लुटू दिलेले मला दाखव. पण खापर मोदीच्या नावावर पडायचं. पैसे दिले कोणी? मनमोहन सरकारने दिले. त्या मल्ल्याची ईमेल आहे, त्याने आभार मानलेत मनमोहन सिंगचे की माझी कंपनी वाचवायसाठी तुम्ही मला बँकेकडून कर्ज दिलं, त्याबद्दल आभार. आणि मल्ल्या पळून गेला. अरे पण त्याला डबोलं दिलं कोणी? याच्यावर चर्चा होते का? नाही होत. आणि चर्चा नाही करत तोही गोदी मीडिया आहे, जो मनमोहन चाचाला किंवा मनमोहन सरकारला पाठीशी घालतो, तो गोदी मीडिया. किती अजब आहे बघा. तो चालायचं आहे. काय असतं, पाखंड लोकांना आवडतं. एक लक्षात ठेव. माझ्याकडे एक मल्होत्रा म्हणून, मी ब्लीड्समध्ये असताना आमच्याकडे जादूगार आहे, आणि तो सगळं असं काय तर करंजिया हा सत्यसाईबाबांचा भक्त होता. तर तो एकदा ह्याला घेऊन गेला होता, आणि जे सत्यसाईबाबा काढून दाखवायचा तो मल्होत्रा काढून दाखवायचा. तर तो नंतर आम्हाला भेटला होता स्टाफला वगैरे. तो बोला क्या भगवा कपडा पहनूंगा तो मैं भी सत्यसाई बन सकता, लेकिन मैं सच्चाई बताना चाहता हूं तो लोग सुनते नहीं, उनका सुनते. तर त्याने किस्सा सांगितला, त्या दिवशी जर सत्यसाईबाबांनी अशी चमत्कारातून जिलबी काढली असती तर मी काढू शकलो नव्हतो, कारण ते काय काय काढतात ते मला माहिती होतं, तेवढं मी रेडी ठेव. तो मुद्दा तो आहे, पाखंड आवश्यक असतं. पाखंड कोणाचंही असो, मोदींचा असो, तुम्ही काहीतरी उदात्त करताय. लक्षात ठेवा की तो जो अजमल कसाबणी त्याच्यावर 10 लोक आले, ते आपण गुन्हेगार मानतो त्याला, पण ते काहीतरी उदात्त कार्य करायला आले होते.
की तू काही काफिरांना मारलंस तर थेट स्वर्गात जाणार आहेस, ही उदात्त कल्पना आहे त्याच्यात. किंवा तुम्ही उदात्ततेचं पाखंड उभं करा, लोक त्याच्यामध्ये धावतात. त्यामुळे त्या एका विशिष्ट वयामध्ये 15 पासून 25-30 या वयामध्ये तुम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट असणं भाग असतं, पण यू वॉन्ट टू डिफाय समथिंग. ते वय असं असतं, तुमचे हार्मोन्स बदलत असतात, शरीराची रचना बदलत असते. अशा वेळेला हे कोण शिकवणार आहे असं वाटत असतं. आणि त्यावेळेला मग कम्युनिस्ट तत्वज्ञान हे तुम्हाला भुरळ घालू शकतं. पण जेव्हा हळूहळू पुढे सरकतात तेव्हा तुमच्या लक्षात येतं हे सगळं पाखंड आहे. त्यामुळे हे पाखंड चालतं आणि प्रत्येक पिढीत चालणार आहे. गरिबी ही 1000 वर्ष मागे जा होती, 1000 वर्षानंतर सुद्धा गरिबी असणार आणि ती गरिबी हटवण्याचा धंदा चालत राहणार. तुम्ही हा जो म्हणजे तशा सुद्धा बोलण्यातून आहे किंवा मी तुमचे प्रतिपक्षाचे काही एपिसोड्स बघितले मुलाखतीच्या बॅकग्राऊंडवर भाऊ, पण भाजपचे आता त्या लाडकी योजनेच्या अनुषंगाने असं विचारतोय मी, पण भाजपचे भाऊ लाडके भाऊ कसे काय झाले इतकं मला माहिती आहे ना, मी पक्षपात म्हणू की नाही, कारण तुम्ही पत्रकार आहे तुम्ही मान्यच करतोय, पत्रकार निष्पक्ष असायलाच पाहिजे असंही नाही, तो पक्षपाती असू शकतो, पण भाजपच का इतकी बाजू का घेताय आपण? नाही, माझ्या भाजप का मोदी का? नाही, तुम्ही बाजारात जा आणि तुम्हाला तुमची जी आवड निवड आहे तसा टीव्ही सोडून तुम्ही दुसरा का घेत नाही असं मी विचारलं तर काय उत्तर आहे? मला या देशाविषयी ज्या कल्पना आहेत त्या दिशेने जो पक्ष घेऊन जाईल मी त्याचं स्वागत करू, मी त्याचं समर्थन करणार. मी भाजपसाठी पक्षपात करतोय असं होत नाही, माझा चॉईस आहे. आणि मला आठवतं राखे लेले, आम्ही सकाळमध्ये होतो, राखे लेले आमचे म्हणजे तिथे मठामधून रिटायर झाल्यानंतर यायचे, तर त्यांनी एकदा छान माझ्याविषयी म्हणाले, भाऊचं कसं आहे माहिती आहे का, भाऊ शिवसेनेचं समर्थन करत नाही, शिवसेना भाऊला पाहिजे तशी असेल तेव्हा तो समर्थन, तसं माझं आहे. आणि तसं प्रत्येकाचं असतं. सध्या भाजप हा आवडता पक्ष आहे. आवडता पक्ष म्हणजे माझा जो स्कीम ऑफ थिंग आहे त्याच्यात तो बसतो. नसेल त्या दिवशी भाडवाने गेला भाजप, काय संबंध? मी काय भाजपाला बांधलेलं नाही, मी भाजपाला बांधलेलं नाही. पण मोदींच्या उदयानंतरचा भाजप आहे का अटल बिहारींच्या काळातला पण आवडत होतं? नाही, अटल बिहारींच्या काळात जोडलंय. अहो, मोदींच्या काळात 2014ची युती मोडल्यानंतर माझ्या ब्लॉगवर तुम्हाला कमीत कमी 50-60 लेख सापडतील. मी भाजपला जाऊन धुवून टाकले. कारण भाजपने युती मोडणं हे भाजपसाठी हार्मफुल असं माझं मत आहे. आज त्याची किंमत ते मोजते. आणि त्याच्या खाली भाजपने मला घातलेल्या शिव्या या माझ्या ब्लॉगच्या खाली तुम्हाला बघायला मिळते. पण तेव्हा भाऊ भाजपचा कसा नव्हता, तेव्हा मी शिवसैनिक होतो. बरोबर. मुद्दा असा असतो माझं, मी पण पवारांवर टीका करतो, काँग्रेसवर टीका करतो, माझी लाईन क्लिअर असते की जर काँग्रेसचा नेता काँग्रेसला हानी होईल, त्याच्या भूमिकेला नुकसान होईल असं बोलत असेल, मी त्याच्यावर टीका करणार. माझी आयडिओलॉजी त्यांनी घ्यायची नाही, माझे विचार माझी भूमिका घ्यायचं कारण नाही. पण तो जेव्हा त्याचंच नुकसान करतो तर त्याला रोखलं पाहिजे. आत्महत्या करणं हा गुन्हा आहे, त्यापासून माणसाला रोखतो आपण, बरोबर आहे. तसं मी रोखत असतो. एक म्हणजे राज्याच्या राजकारणाकडे येण्यापूर्वी, कारण तुमच्या बोलण्यामधला मोठा पार्ट लोकांना आवडणारा राज्याच्या राजकारणाचा असेल त्याची मला कल्पना आहे, पण केंद्राचा आता 10 वर्ष झालेली आहेत आणि तिसऱ्या टर्मची 100 दिवस झालेली आहे. या 10 वर्षात तुम्ही कसं पाहता 2014 ते 2024? आता खूप मोठे बदल झालेत. एक गोष्ट म्हणजे काश्मीरमध्ये पोरं टोरं सुद्धा सैनिकावर दगड मारत, आता दिसत नाही. बरोबर आहे. हुरियत कॉन्फरन्स हा शब्द गेल्या 4 वर्षात मी कुठच्या मीडियामध्ये कुठच्या वर्तमानपत्रामध्ये वाचला नाही. याला पण बदल वाढणार आहोत की नाही? असे खूप बदल, बारीक बारीक बदल झालेले. मोदींनी 2014ची निवडणूक लढवली तर साधारण 80 पासून पुढची 25-30 वर्ष 2014 पर्यंत आपण बघितलं तर निवडणुकीचा अजेंडा काय असायचा? बिजली, सडक, पाणी. बरोबर. 14 पासून आता आपण 10 वर्षांनी बघतोय
की गेल्या निवडणुकीत बिजली, सडक, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा गायब. एवढा तर बदल मोदींनी केलाय मानावं लागतं. आपला आता तुम्ही गेली 15-20 वर्ष बघताय, काँग्रेसने नाही केलं म्हणून भाजप सरकारनं मुंबई गोवा हायवे बदललेला नाही. 55 वर्ष गरिबी हटवची घोषणा झाली. मग गरिबांना आता 8,500 रुपये राहुल गांधी का देतात ते विचारा ना. तुझ्या आजीने तर गरिबी हटवली होती. तुला आजी होती तर माहिती का, हे राहुलला कोणीतरी प्रश्न म्हणून विचारला बघ, तुम्हाला मोदींची मुलाखत पाहिजे, राहुलची मुलाखत घ्या आणि त्यांना विचारा, बाबा रे तू 8,500 रुपये ज्या खात्यात टाकणार आहे ती तुझ्या दादीने काढली की पप्पाने काढली की मनमोहन चाचांनी काढली. हा प्रश्न कोणीतरी विचारला का राहुल गांधीला? गोड गोड प्रश्न विचारणारे राहुल गांधी नाही आहेत ना. आणि राजदीपने सुद्धा थोडा प्रश्न विचारला, ये देखो बीजेपी का अब बैच क्यों नहीं लगाते, राजदीपला बोलले ना राहुल गांधी. व्हिडिओ आहे त्याचा. राजदीपला त्यांनी टोकलं, तू बीजेपीचा आहेस का? एक साधा सरळ प्रश्न विचारलो. मुद्दा असा आहे की 10 वर्षात काय बदललं नाही. 70 वर्षाच्या तुलनेमध्ये खुद्द शरद पवारांनी सांगितलं की यांच्या काळामध्ये झाले तितके रस्ते पूर्वी कधीच झाले नाहीत. आणि हे बघण्यासाठी ना आपल्याला पत्रकार असावं लागत नाही. मी तुम्हाला म्हणतो 18च्या 2019च्या निवडणुकीपूर्वी मी आसामला गेलो होतो. तिथे त्या आसाम जोरहाटच्या अलीकडे मी बायकोला म्हणालो, जरा आपण इथे टपरीवर खाऊ, मला इथले पदार्थ काय असत बघा. थोडं मी तिथे थांबून. तर तो रस्त्याच्या कडेला बांधकाम चालू होतं, काय ते 4 पदरी 6 पदरी. तर तो बोलता तो मुंबई से आहे, मुंबई में बीजेपी आहे का? म्हटलं तर तुम बीजेपी वाले हो? नाही हम बीजेपी को ठीक आहे. मग मी त्याला मुद्दाम चिडवत गेलो. त्याला म्हटलं की काय, अभी देखो इतना ये रास्ता होगा, वो हमारा तो बात से ये लगाता है ठेला, हमारा बेटे का हॉटेल हो जाएगा. तर मी त्याला डेवचत होतो, कधी होणार म्हटलं, मोदीची तर 5 वर्ष संपून गेली. त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे? म्हणाला, ये जमीन मोदी पैदा नहीं की है, डांबर मोदी नहीं बनाया, तो पहले सरकार ने क्यों नहीं बनाया था? ये बना रहा है ना, कम से कम उसको बनाने को टाइम तो देना पड़ेगा. हे एक सामान्य माणूस बोलू शकतो. पण आपण पत्रकार असतो, त्यामुळे आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे असतं, त्यामुळे नसलेलंही दिसू शकतं. तो सांगायचा मुद्दा असा की 10 वर्षात खूप काही झाले. बघायचं असेल मग का म्हणायचं, अरे हे कुठलंही सरकारने केलं असतं ना, मग आधीच्या का नाही केलं? हे तो आसामचा एक साधा टपरीवाला विचार. मी मोदीचा समर्थक तेवढ्यासाठी, मोदी इज अ डिलिव्हरी मॅन म्हणून मी सांगितलं ना. 14 मध्ये बिजली, सडक, पाणी, मोदी प्रचारात बोलायचे ना, बिजली थी क्या, कल थी, कितने घंटे थी, असं मोदी विचारायचे. 14-24 मध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला का? 10 वर्षात एवढा बदल झाला. तो फक्त म्हणजे चला रस्ते आपण मानू, काही मानकं विकासाची आहेत, नाही अशातला भाग नाही. महाराष्ट्र म्हणजे विकास आघाडी सरकार पहिल्यांदा जेव्हा 2014ला गेलं तेव्हा घाटकोपर मेट्रो सुरू झाली होती, आहेत ते मुद्दे. पण विकासाची मानकं हाच विकास आहे? नाही. भारतामध्ये हा पैसा लोकांपर्यंत पोहोचतोय का? रोजगार निर्मिती झाली आहे का? जी डिलिव्हरी केली होती, ज्याचे दावे करण्यात आले होते, आज परिस्थिती अशी आहे की सैन्यामध्ये सुद्धा कंत्राटी, अग्निवीर इज नथिंग बट कंत्राटी भरती, या लेवलला आपण आलेलो असतो. त्याचा काहीच प्रश्न नाही विचारायचे. नाही, कंत्राटी पद्धत सुरू कोणी केली इथे जाणार? शिक्षक कंत्राटी कोणी केले? मग बदला. मग यांनी बदलायला हवे होते जर का विरोध होता तर. नाही विरोध होता रे, त्यावेळेला ते विरोध करणार, यावेळेला आज आम्ही आमचा विरोध करणार ना. गंमत तुम्ही काय करता माहिती आहे? अमुक त्यांनी केलं तर त्याला सवलत द्यायची आणि याला अजिबात सवलत नाही. हा पंक्ती प्रपंच आहे, हा चातुर्वर्ग. माझ्या प्रश्नाचा बेस इतकाच आहे, काँग्रेस आणि मी गणपती इकडे उचलून ठेवला की प्रॉब्लेम होतो, तो भटजीने ठेवला की प्राण प्रतिष्ठा झाली. कळलं? मोदीने ठेवला ना, मोदीचा प्रॉब्लेम, मोदी आजच्या काळातला अछूत आहे. आजच्या काळात हा प्रॉब्लेम आहे. मोदी जिंको ना, आम्ही मान्य करणार नाही, आम्ही शिवाजी महाराजांचा अभिषेक नाही करणार, बरोबर आहे. सगळे पुरोगामी कोण आहेत? हे आहेत. आम्ही ठरवू आणि आम्ही ठरवू. तुम्हाला सगळ्यांना अधिकार कोणी दिला? आम्ही स्वयंभू, बरोबर आहे. आम्ही स्वयंभू आहोत ना. तुमची मान्यता लागतेच कशाला? मी
मोदी, तुम्ही 20 वर्ष 22 वर्ष मोदीला प्रत्येक विषयात प्रत्येक परीक्षेत नापास करताय. त्यांनी तुमच्या शाळेत ऍडमिशनच घेतलेली नाही. पण आता तसे स्वयंभू त्यांच्याकडे पण झालेले, कंगना रनौत सारखे, जे म्हणतात खरं स्वातंत्र्य 2014ला. हो बरोबर होणार. मग जसं तुम्ही म्हणताय की राज्याभिषेक नाकारणारे इथे आहेत, मोदींचा राज्याभिषेक नाकारणारे, तसे आता त्यांच्याकडे पण आहेत की जे स्वातंत्र्य 2014ला येणार असते. तुमच्या पावलावर पाऊल टाकून जाणार ना, कारण विचारवंत तुम्ही आहात. आता तुम्ही कंगना रनौतला विचारवंत जाहीर करा, राईटिस्टकडे पण विचारवंत आहेत म्हणा. प्रॉब्लेम तो होतो प्रॉब्लेम. आणि म्हणून मग काय म्हणतात ते, समोरच्याला बोलू द्यायचं नसतं तर तेवढ्याच त्याला खरं बोलेल ना. त्यामुळे कसं असतं माहिती का, मी एक गोष्ट सांगतो प्रसन्न, लेफ्टिझम, लेफ्ट लिबरल वगैरे जे काय प्रकरण निर्माण झालं ना, ते औद्योगिक क्रांतीतून झालं. त्या कामगारांचं शोषण बघून ती आयडिओलॉजी किंवा थिअरी निर्माण झाली. पण मार्क्सने स्वप्नात सुद्धा टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन बघितलं नव्हतं. आणि त्यामुळे मार्क्सिझम, सोशलिझम आता एक्सपायरी होऊन गेली, एक्सपायरी डेट झाली. आणि एकदा एक्सपायरी झालेलं औषध तुम्ही घेतलं ना, तर ते औषध नाही, ते विष बनलेलं. बरोबर. आज सगळ्या लेफ्ट लिबरल मुवमेंटचा प्रॉब्लेम तो आहे. सगळ्यात जास्त लिबरल आज अमेरिकेत आहेत की नाही, लेफ्ट लिबरल. एक काळ मॅकॉर्थिझम होता, की सर चर्चमध्ये गेला नाही की विचार तू कम्युनिस्ट झालास का. आज कुठे सगळ्या भांडवलशाही वर्तमानपत्रामध्ये डावे विचारवंत जाऊन बसले. सगळ्या थिंक टँक डाव्याने कॅप्चर केले, त्याचं फायनान्स भांडवल काय ते भांडवलदार करतात. ते तुम्हाला कळतं ते तुम्ही गोदीत बसलेले आहात. गोदी मीडिया गोदीतही नाही सोडून द्या. पण सगळा लेफ्टिझम जो आहे, लिबरलिझम जो आहे, हा गोदी झालेला आहे, गोदीवर बसलेला आहे, मांडीवर बसलेला आहे. भाऊ, या तुमच्या या चर्चा सुरू राहतील आणि तोच तो प्रतिपक्ष आहे. तुम्ही एक तो पक्ष घेतलाय आणि तो प्रतिपक्ष आहे तुम्ही मान्य केलेलं आहे. त्या बाबतीत तुम्ही अनअपोलॉजेटिक आहात, क्षमार्थी नाही आहात. हे मात्र त्याच्या बाबतीतलं एक क्रेडिट तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही आहात तसेच आहात. हा तुमचा तटस्थपणा, भूमिका घेतलेला तटस्थपणा आहे, तो मान्यच आहे. त्यालाच आपण संवादाचा भाग म्हणूया. भाऊंबरोबरच्या मुलाखतीत या दुसऱ्या भागामध्ये राष्ट्रीय आणि मोदींच्या, खास करून भाऊंचा आवडता विषय मोदी आहेत, भाजप आहे, त्यांची सत्ता आहे, याबद्दलच्या भागात, या दुसऱ्या शेवटच्या भागात आपण इथेच थांबतोय. भाऊ, तुम्ही वेळ दिला बायोस्कोपला या सविस्तर मुलाखतीसाठी, त्यासाठी आभार.